ओम श्री कालकाम परशुरामाय नमः. नमस्कार. विशेष होवनी दिवाळ्यांचे संपडा मुंडाजा चित्पावन संघटनाचे वतींथी आरोग्य चिंतन तसांची वेगवेगळी खाणांचा विशेष कूट संपन्न जाण बेळतंगडी तालुका मुंडाजा चित्पावन संघटनाचे वतींथी श्री कालकाम परशुराम देवळीचे सन्निधींतू दिवाळ्यो म्हणला ते 20 ऑक्टोबर 2025 दिसा वेळचांचा अवघे ओट्टू मिळून डॉक्टर कृष्ण गोखले तसांची डॉक्टर सुषमा डोंगरे हे आरोग्य कसं आम्ही ठेवून घेवं हेला किती मुंजाग्रता वहिसावी कोणकोणते कायले सामान्य येसती मनुष्याला तेंठी आम्ही कसं पारू हवियर म्हणाव्याचा समग्र माहिती दिली. ते उपरांत एवढी श्री कालकाम परशुराम देवस्थानाला जाल्ले विशेष आयके जाल्ले सदस्यांना फूल देवनी गौरवार्पण करला. तसांची हे हंतक्षणी लन्नांदानी मोठ्यांदा वेगळे खेळ चालले अवघी यस्सांची कापी चहा पापड देऊन स्वागत करणं कार्यक्रम वेचूनी जनता संजासा टिकणी सेव्यो तेल लोणचं शाक तसांची मूग विस्तयलेले हे अवघ खाणं देवाला. मुंडाजा चित्पावन संघटनाच्यो अध्यक्ष जाल्यो श्रीमती सुषमा भिडे हेंचे नेतृत्वांतू अवघे सदस्य ಒಟ್ಟು मिळोनी हो कार्यक्रम अव्वल रीत्या सुदर्शनी. ओम स्वस्ति. अज्जीचे दीपावली कार्यक्रमाला प्रीतिपूर्वक स्वागत करीत अवघी येवनी सभांतू आसीन हयो म्हणी विचारणी घेन्सा यशा टिंबचे कूडले वेळीना अवघी कापी पिऊन घ्या टिंब वेळीना प्रोग्राम सुरू करसा. कृष्ण गोखलेला श्रीयुत वासुदेव गोखले हे वेदिकेला सद्दवून घेऊन जायो म्हणी विचारित. तसंची आमचे संघाचे अध्यक्ष झाले श्रीमती सुषमा भिडे मग खचांची झाले श्री शशांक मराठे हे वेदिकेंतू आसीन हयमो म्हणी विनंती करीत. अवघी चित्पावन बंधू येवनी सभांतू आसीन हवनी अजीचा कार्यक्रम चालवून देवा म्हणी विनंती करीत. प्रार्थना चालवून दे हवी म्हणी विनंती करीत. जीवनामृतदायका आत्मज्ञानदायका जीवनामृतदायका आत्मज्ञानदायका आत्मानाध्वनिस्वरूप शब्दमौन प्रपंचातीत अतीतोतीत आनंददाता 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 सद्गुरुवरा प्रणमाम्यहं श्रीगुरुवरा नमाम्यहं श्रीगुरुवरा नमाम्यहं जीवनामृतदायका आत्मज्ञानदायका आत्मज्ञानदायका. ಧನ್ಯವಾದ. पुढा आयले अतिथींदा स्वागत अनिक प्रास्ताविक दोन्ही बोलणी बोलावेत सती आमचे चित्पावन संघटनेचे अध्यक्ष झाले श्रीमती सुषमा भिडे. नमस्कार. मग अवघेंदा मुंडाजाचे अवघे चित्पावन बंधू बांधवांदा दीपावली सणाचे शुभाशय. आजी आमदा संतोषाचो दिवसू आमदा आजी आम्ही दीपावली संभ्रम
म्हणी आम्ही आचरिसायचा अशें आमी 3 वर्सांपासनी दिपावळी संभ्रम एटा आचरणे आमी करीतसा आमचे चित्पावन संघटनेंठी अवघी आमचे चित्पावने संघटनेची पुरा सदस्य अवघी ಒಟ್ಟು होवनी आमी दिपावळी आचरणे करीतसा नाही अवघी बिझीच आसा ती आनी सण म्हणले मस्त कामच आसा ती धाकुटी आसा ती आनी सण वार सुमार अवघस असे तसा येवेळी घरांत जायवे आनी हान नाही तसा असं ಒಟ್ಟು होवनी एकीवाणी आमी केलं ते अवघेंदा खुशी असे अवघे म्हणले अवघेंच्या घरांत जासा एकमेकी भेट्टावचा अवघाचे संघटने म्हणले एकमेकी अवघेंदा भेट्टोनी योगक्षेम विचाराचा तसा नाही अवघा तसा एक संघटना एक शक्ती येसे तेंतू आम्ही ಒಟ್ಟು होवनी केला ते आमचे आमदा एक मनाला संतोष मिळसे तसा आजी आम्ही एठा दीपावळी संभ्रम तिंडी हब्बा म्हणी एक आचरणे शुरू केला से तसा आजी तेला मुख्य अतिथी होवनी डॉक्टर कृष्णा तेंदा विचारता कृष्णा गोखले तेंदा विचारता मला सवडींतलं सला ते मस्त बिझी वेळ काडसका की तका म्हणून पण आम्ही विचारता क्षणी कुठले हां म्हणून 10 मिनिटांत ते फोन करनी मला ओप्पिके दाखयन सांगितले तसं ते आज आमचे एठा आचरणेला दिवाळी आमसमा आचरणे करावे आयले सती तेंदा ते निका प्रमुख एक डॉक्टर वैद्याधिकारी कुडेलांतू अवघेण्या त्यांचं भारी नाव असे इंटरनॅशनली मस्त त्यांचं नाव असे तसं ते मस्त प्रख्यात डॉक्टर्स ती तसं मला योजना आमचे मुंडाजाचे नका येतं त्यांचा विचारूया आरोग्याचं बघे काहीतरी एका बोलला तिर करते मोठे मनुष्य पण आमदा काहीतरी लहान विषय तरी सांगतीर म्हणून मनांकरनी मी त्यांना एठाला आमंत्रण केलेला आयले सती त्यांना आमचे चित्पावन संघटने आणि का मे स्वतः अवघेंचे कठ्ठी सुस्वागत देनसा मगे की माझी पुतणीशीची सुषमा डोंगरे त्याला मी गेले सरत्या आमचे वार्षिकोत्सवाला मुख्य अतिथी म्हणी सध्या नसला पण कारणांतरांतू त्यालाही येवे झालं नाही तसा आजी असा हे आरोग्य विचार म्हणे असं म्हणता क्षणी ती मस्त बिझीच असे ती गावांत 4 गावांत अव्वल नाव घेतलं नसे त्याळी नाही वैद्यकीय क्षेत्रांतू आयुर्वेद क्षेत्रांतू मस्त नाव घेतलं नसे आणि का ती क्लिनिक करून घेऊन त्याचा पुरा सेवाई मस्त जनांध करीत से तसा ती आजी विचारता क्षणी त्याली नाही कुठले हां म्हणी म्हणला ना तसा त्यालाही मेठा म्हणजे बय्याकांचे महिಳೆಯರ ಹೆಂಗಳೆಯರ आरोग्यದ ಬಗ್ಗೆ असं काहीतरी एक विषय सांगेरा तसा आम्ही अवघे मॅगझिन अवघेंतू वच्चीचा पण वाचलं तरी तर आठवसत नाही असं काहीतरी एक प्रॅक्टिकल हे केलं ते हां ते दिसतं त्याळीन तसं म्हणलं सलान म्हणे एक आमदाई एक तेंटू आठव येरा अवेअरनेस येसे आणि का तेंठी तसं त्याला आम्ही सध्या निसा तसं त्यालाही आमचे पावन संघटने आरोग्य विचार ಬಗ್ಗೆ संघवचे संगतीरा म्हणे मी बरं बोलत नाही तुमचा मग एठा आयलेलेंदा सभिकांधा माझे सहोद्योगी अवघी आमचे बंधू बांधव पुरा मुंडाजा आणि का वेगळ्या गावांठी आयलेलेंदा अवघे बंधुवंधा सुस्वागत करीत थँक्यू कार्यकारी समितीची सर्व सदस्य येऊनी चालवून दे हवा म्हणी विचारेच ओम वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय ओम शांति शांति शांतिः शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपो ज्योति नमोस्तुते
दीपो ज्योतिपरब्रह्म दीपो ज्योतिजनार्दन दीपं हरतु मे पापं सन्ध्यादीपं नमोऽस्तु ते। आनो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतो दग्धासो अपरीतास उद्भिदाः देवानो यथा सदमिद्वृधे असन्नप्रायुवो रक्षितारो दिवे दिवे। भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः यशेम देवहितं यदायुः। स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। श्री श्रीनिवास कागतकर हे चालवून द्यावं म्हणे विनंती. ಶ್ರೀಯುತ ವಾಸುದೇವ ಗೋಖಲೆ हे ಆಡಳಿತ ಮುಕ್ತೇಸರ ಹವನಿ ಆಯ್ಕೆ झाले सती. ಶ್ರೀಯುತ ವಾಸುದೇವ ಗೋಖಲೆ अटॅच वेदिकेला सध्या इच्छा. श्री अरेकल्लू रामचंद्र भट खचांची हवनी आಯ್ಕೆ झाले सती. श्रीयुत शशिधर ठोसर कार्यदर्शी झाले सती. श्रीमती अश्विनी हेब्बार उपाध्यक्ष हवनी आಯ್ಕೆ झाली सती. श्री शशांक मराठे सदस्य. श्रीमती उषा फडके सदस्य. आमचे परशुराम देवळाचे समितीला आಯ್ಕೆ झाले आमचे आवगे चित्पावना बंधुंदा चित्पावना समितींटी तसंची मुंडाजे चित्पावना बंधुंटी प्रीतिपूर्वक गौरव अर्पणे करीत. अच्छा परिचय करून देवे सती. सुषमा डोंगरे हेंचे बग्गे श्रीमती उषा फडके हे दोन्ही बोलणी संगमी म्हणी विचारित. दिवाळींचो शुभाशय आणि अवघेंदा माझो नमस्कार. आजीचे आमचे कार्यक्रमाची संपन्मूल वयाक होनी श्रीमती डॉक्टर सुषमा डोंगरे हिंचा परिचय करावे मला भारी संतोषी होंचे. हे आमचे गावाचीची त्यांना पण ती पळावीत चालली स्कूलला जनता यंता सवरची मला हो म्हणत नाही पद्धत आहे पण एक हां एक मे परिचयाचं कन्नडंतू करीत क्षमा करावी. ಡಾಕ್ಟರ್ ಸುಷ್ಮಾ ಡೊಂಗ್ರೆ ಇವರು ದುಂಬೆಟ್ಟು ಮನೆಯ ದಿವಂಗತ ಎಂ ಭಿಡೆ ಮತ್ತು ಶ್ರೀಮತಿ ನಂದಾ ಭಿಡೆಯವರ ಸುಪುತ್ರಿ. ಅವರು ಪೋಷಕರ ಸಂಸ್ಕಾರದಿಂದ ಸೇವೆಯನ್ನು ಜೀವನದ ಧರ್ಮವನ್ನಾಗಿ ಮಾಡಿಕೊಂಡವರು. ಇವರ ಪತಿ ಬೆಳ್ತಂಗಡಿಯ ಪ್ರಸಿದ್ಧ ದಂತವೈದ್ಯರಾದ ಡಾಕ್ಟರ್ ಶಶಿಧರ ಡೊಂಗ್ರೆ ಇವರು. ಡಾಕ್ಟರ್ ಸುಷ್ಮಾ ಡೊಂಗ್ರೆಯವರು ಕೂಡ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯೆಯಾಗಿಯೂ ಕಳೆದ 26 ವರ್ಷಗಳಿಂದ ಎಳದಂಗಡಿಯಲ್ಲಿ ಕ್ಲಿನಿಕ್ ತೆರೆದು ಜನರ ಸೇವೆಗೈಯುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಒಬ್ಬ ವೈದ್ಯೆಯಾಗಿ, ತಾಯಿಯಾಗಿ, ಸಹೋದರಿಯಾಗಿ ಹಾಗೂ ಸ್ನೇಹಿತೆಯಾಗಿಯೂ ಜನರ ಹೃದಯದಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಛಾಪನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಸಾಧನೆ ಆಯುರ್ವೇದದ ಪ್ರಚಾರ, ಆರೋಗ್ಯದ ಅರಿವು ಮತ್ತು ಮಾನವೀಯ ಸೇವೆಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಭಾರತದ ಆಯುರ್ವೇದ ಒಕ್ಕೂಟದ ಬೆಳ್ತಂಗಡಿ ಶಾಖೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ ಹಾಗೂ ಲಯನ್ಸ್ ಕ್ಲಬ್ ಬೆಳ್ತಂಗಡಿಯ ಮಾಜಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿಯೂ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ.
ಅವರಿಗೆ ಇಬ್ಬರು ಪುತ್ರರು. ಅವರ ಪರಿಚಯ: ಅವರ ಹಿರಿಯ ಪುತ್ರ ಡಾಕ್ಟರ್ ಮನೀಶ್ ಡೋಂಗ್ರೆ. ಇವರು ಇತ್ತೀಚೆಗೆ ಎಂಡೋಡೆಂಟಿಕ್ಸ್ನಲ್ಲಿ MPS ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿ ಬೆಳ್ತಂಗಡಿ ತಾಲೂಕಿನ ಮೊದಲ ಎಂಡೋಡೆಂಟಿಸ್ಟ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಅವರ AJ ವೈದ್ಯಕೀಯ ಕಾಲೇಜು ಮಂಗಳೂರು ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಇಂಟರ್ನ್ಶಿಪ್ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇವರ ಈ ಇಬ್ಬರು ಪುತ್ರರು ಮುಂದೆ ಸಮಾಜ ಸೇವೆ ಗೈಯುವಂತೆ ಆ ದೇವರ ಅನುಗ್ರಹವಾಗಲಿ ಎಂದು ಹಾರೈಸುತ್ತೇನೆ. ಹೀಗೆ ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದವರೆಲ್ಲರ ಸೇವೆಯು ಸದಾ ನಿರಂತರವಾಗಿ ಮುಂದುವರಿಯಂತೆ ದೇವರು ಶಕ್ತಿ ಹಾಗೂ ಆರೋಗ್ಯ ಕರುಣಿಸಲಿ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಭವಿಷ್ಯವು ದೀಪದ ಬೆಳಕಿನಂತೆ ಉಜ್ವಲವಾಗಲಿ ಎಂದು ಹಾರೈಸುತ್ತಾ ನಿಮ್ಮನ್ನು ಇಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾಗಿ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇನೆ. दिवाळीचं शुभाशय. मी डॉक्टर कृष्णा M. गोखले यांचा परिचय भाषण करावं म्हणे आठवण लहान असं. मी त्यांचा परिचय भाषण करावं फार लहान मग त्यांचा अनुभव माझे प्रायपेक्षा अधिकच आहे. तरी एक अवकाश मिळायला मस्त खुशी पाहाल असं. त्यांचा परिचय मी हे कन्नडातून म्हणचा आमच्या भाषांटी मग अप्पा दायरवण चाडस आहे तसं वाटी. ಪ್ರಿಯ ಅತಿಥಿಯರೇ, ಗೌರವಾನ್ವಿತ ಅತಿಥಿಗಳೇ ಹಾಗೂ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಇನ್ನು ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಹಾಜರಾಗಿರುವ ವ್ಯಕ್ತಿತ್ವವು ಕೇವಲ ಒಬ್ಬ ವೈದ್ಯರಲ್ಲ, ಆದರೆ ಮಾನವೀಯತೆ, ಸೇವಾಭಾವ ಮತ್ತು ಆಯುರ್ವೇದದ ಜೀವಂತ ಪ್ರತೀಕ ಡಾಕ್ಟರ್ ಕೃಷ್ಣ M. ಗೋಖಲೆ. ಡಾಕ್ಟರ್ ಕೃಷ್ಣ ಗೋಖಲೆ ಅವರು ಮುಂಡಾಜೆಯ ಮಣ್ಣಿನ ಗಂಡು. ತಂದೆ ದಿವಂಗತ ಶ್ರೀ ಮೋರೇಶ್ವರ ಗೋಖಲೆ ಮತ್ತು ತಾಯಿ ಶ್ರೀಮತಿ ಶಾರದಾ M. ಗೋಖಲೆ ಅವರ ಪುತ್ರರಾಗಿರುವ ಇವರು ತಮ್ಮ ಬಾಲ್ಯ ಮತ್ತು ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಇದೇ ಮುಂಡಾಜೆಯಲ್ಲಿ ಪಡೆದಿದ್ದಾರೆ. ಅವರು ತಮ್ಮ ಆಯುರ್ವೇದದ ವೈದ್ಯಕೀಯ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸವನ್ನು SDM ಕಾಲೇಜ್ ಆಫ್ ಆಯುರ್ವೇದ ಉಡುಪಿಯಲ್ಲಿ BAMS ಪದವಿಯನ್ನು ಪೂರೈಸಿದರು. ಅದಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅವರು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಷನ್ನಲ್ಲಿ ಡಿಪ್ಲೊಮಾ ಹಾಗೂ ಮಣಿಪಾಲ್ ಅಕಾಡೆಮಿ ಆಫ್ ಹೈಯರ್ ಎಜುಕೇಷನ್ನಿಂದ ಫೆಲೋಶಿಪ್ ಪಡೆದಿದ್ದಾರೆ. ಇದು ಅವರ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಸಾಧನೆಯು ಯಾವ ಮಟ್ಟದ ನಿಷ್ಠೆ ಮತ್ತು ಬದ್ಧತೆಯೊಂದಿಗೆ ನಿಂತಿದೆ ಎಂಬುದಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಿ. ಪ್ರಸ್ತುತ ಅವರು ಆಯುಷ್ ಕಿರೆ ಕ್ಲಿನಿಕ್, ಶಕ್ತಿನಗರ, ಮ್ಯಾಂಗ್ಳೂರು ಇಲ್ಲಿ ವೈದ್ಯಕೀಯ ಸೇವೆ ನೀಡುತ್ತಾ ಜನಸೇವೆಗೆ ತೊಡಗಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಪತ್ನಿ ಶ್ರೀಮತಿ ಗೀತಾ ಗೋಖಲೆ ಅವರು ಸಹ ವೇದಿಯಾಗಿದ್ದು ಮುಂಡಾಜೆಯಲ್ಲಿರುವ ತಮ್ಮ ಕ್ಲಿನಿಕ್ ಮೂಲಕ ಜನರಿಗೆ ಉತ್ತಮ ಗುಣಮಟ್ಟದ ಸೇವೆ ನೀಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇವರ ಮಗ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಕಂಪನಿಯಲ್ಲಿ ಇಂಜಿನಿಯರ್ ಆಗಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ ಎಂಬುದು ಹೆಮ್ಮೆಯ ಸಂಗತಿ. ವೈದ್ಯಕೀಯ ಸೇವೆಯ ಜೊತೆಗೆ ಡಾಕ್ಟರ್ ಗೋಖಲೆ ಅವರು ಶಿಕ್ಷಣ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೂ ತಮ್ಮ ಕೊಡುಗೆಯನ್ನು ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಸಿಟಿ ಕಾಲೇಜ್ ಆಫ್ ನರ್ಸಿಂಗ್ ಆ್ಯಂಡ್ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಮತ್ತು ವಿಕಾಸ್ ಕಾಲೇಜ್ ಆಫ್ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿಯಲ್ಲಿ ಜನರಲ್ ಮೆಡಿಸಿನ್, ಜನರಲ್ ಸರ್ಜರಿ, ನ್ಯೂರಾಲಜಿ ಮತ್ತು ಜೆನೆಟಿಕ್ಸ್ ವಿಷಯಗಳಲ್ಲಿ ಸಂದರ್ಶಕ ಪ್ರಾಧ್ಯಾಪಕರಾಗಿ ವಿಸಿಟಿಂಗ್ ಪ್ರೊಫೆಸರ್ ತಮ್ಮ ಅಮೂಲ್ಯ ಜ್ಞಾನವನ್ನು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಹಂಚುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಸೇವೆಯ ಪಥದಲ್ಲಿ ಅಶ್ವಿನಿ ಕ್ಲಿನಿಕ್, ಅನಿಯೂರು ಮತ್ತು ನೆರಿಯಾ ಮತ್ತು ಸಿಯಾನ್ ಆಶ್ರಮಗಳಲ್ಲಿ ವಿಸಿಟಿಂಗ್ ಡಾಕ್ಟರ್ ಆಗಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸಿದ ಅನುಭವವೂ ಇದೆ. ಅವರು ಆಯುರ್ವೇದ ಮತ್ತು ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದ ಜಾಗೃತಿಗಾಗಿ ಅನೇಕ ಕಾರ್ಯಾಲಯಗಳು, ಪಂಚಕರ್ಮ ತರಬೇತಿಗಳು, ಒತ್ತಡ ನಿರ್ವಹಣಾ ಶಿಬಿರಗಳನ್ನು ನಡೆಸಿ ಜನರಲ್ಲಿ ಆಯುರ್ವೇದ, ಔಷಧೀಯ ಸಸ್ಯಗಳು ಮತ್ತು ಪ್ರಕೃತಿ ಆಧಾರಿತ ಆರೋಗ್ಯ ಪದ್ಧತಿ ಕುರಿತು ಅರಿವು ಮೂಡಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ರೈತರಿಗೆ ಔಷಧೀಯ ಸಸ್ಯಗಳ ಬೆಳೆಯಲು ಪ್ರೋತ್ಸಾಹ ನೀಡುವ ಕಾರ್ಯದಲ್ಲೂ ಅವರು ಮುಂಚೂಣಿಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ವೃತ್ತಿಪರ ಸೇವೆ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅವರು ಕೋಲೋಕ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಆಡಳಿತ ವೈದ್ಯಕೀಯ ಅಧಿಕಾರಿಯಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ ಅನುಭವವನ್ನು ಹೊಂದಿದ್ದಾರೆ. ಇದೇ ವೇಳೆ ಅವರು ಆಯುಷ್ ಫೆಡರೇಷನ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ದಕ್ಷಿಣ ಕನ್ನಡದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೆಯೇ ಸ್ವೀಡನ್ ಮೂಲದ ಕಿಂಗ್ಡಮ್ಸ್ ರಿಟ್ರೀಟ್ಸ್ ಮತ್ತು ಸ್ಪಾಸ್ ಪ್ರೈವೇಟ್ ಲಿಮಿಟೆಡ್ ಎಂಬ ವೆಲ್ನೆಸ್ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಆಯುರ್ವೇದದ ಸಲಹೆಗಾರರಾಗಿ ವೈದ್ಯರಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ತಮ್ಮ ವೈದ್ಯಕೀಯ ಪರಿಣತಿಯನ್ನು ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ವಿಸ್ತರಿಸಿದ್ದಾರೆ. ಪ್ರಸ್ತುತ ಆಯುಷ್ ಫೆಡರೇಷನ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾದ ದಕ್ಷಿಣ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲೆ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿರುವ ಅವರು ಹಿಂದೆ ಮಂಗಳೂರು ಶಾಖೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ತಮ್ಮ ವಿಶಿಷ್ಟ ನಾಯಕತ್ವವನ್ನು ಪ್ರದರ್ಶಿಸಿದ್ದರು. ಆಯುರ್ವೇದ, ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕತೆ ಮತ್ತು ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ವಿಜ್ಞಾನಗಳ ಕುರಿತು ಉಪನ್ಯಾಸಗಳ ಸರಣಿಯನ್ನು ನಡೆಸಲು ಅವರು ಯುರೋಪಿನ ಸ್ವೀಡನ್ ದೇಶಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಭಾರತೀಯ ಆಯುರ್ವೇದದ ಕೀರ್ತಿಯನ್ನು ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಎತ್ತಿ ಹಿಡಿದಿದ್ದಾರೆ. ಅವರು SDMCH ಅಲ್ಯುಮಿನಿ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಉಡುಪಿ ಇದರ ಅಡ್ವೈಸರ್ ಕಮಿಟಿ ಮೆಂಬರ್ ಆಗಿ ಹಾಗೂ AFI ಮ್ಯಾಂಗ್ಳೂರ್ನ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಈ ಎಲ್ಲ ಹುದ್ದೆಗಳ ಮೂಲಕ ಅವರು
ಆಯುರ್ವೇದ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಪ್ರತಿಪಾದನೆಯನ್ನು ಮುಂದುವರಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಸಾರಾಂಶವಾಗಿ ಹೇಳುವುದಾದರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಕೃಷ್ಣ ಗೋಖಲೆ ಅವರು ವಿಜ್ಞಾನ, ಸಂಸ್ಕೃತಿ ಮತ್ತು ಸೇವೆ ಎಂಬ 3 ಅಂಶಗಳ ಸುಂದರ ಸಂಯೋಜನೆಯಾದ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ. ಅವರು ಜನರ ಹಿತಕ್ಕಾಗಿ ತಮ್ಮ ಜ್ಞಾನವಂತೂ ಹಂಚಿಕೊಳ್ಳುವ ನಿಜವಾದ ಆಯುರ್ವೇದದ ದೀಪ ಎನ್ನಬಹುದು. ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಇಂತಹ ತ್ಯಾಗಮಯ, ಸಂವೇದನಾಶೀಲ ವೈದ್ಯರನ್ನು ನಮ್ಮ ನಡುವೆ ಹೊಂದಿರುವುದಕ್ಕೆ ಹರ್ಷಿಸುತ್ತೇವೆ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ನಾನು ಮನಃಪೂರ್ವಕವಾಗಿ ಡಾಕ್ಟರ್ ಕೃಷ್ಣ ಎಂ ಗೋಖಲೆ ಅವರಿಗೆ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರುತ್ತೇನೆ. ತಸಂಚಿ ಸಂವಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಲ್ಲವೆತ್ಸೆ ಸ್ತ್ರೀ ಆರೋಗ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ರೀಮತಿ ಸುಷ್ಮಾ ಡೋಂಗ್ರೆ ಹೈ बोलवत्सती दोघंही 20 निमिष बोलसती मग 10 निमिष संवाद ससे तुमचा प्रश्नोत्तर काहींतर सणाते 10 निमिष प्रश्नोत्तराला 20 निमिष ती बोललो त्यांचे टॉपिकावर. अवघेंदा दीपावಳಿ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯ. दिवे कसे ಬೆಳಕುನಿ आमदा पूरा ಬೆಳಕು देसे का तसांची आमचं जीवनही अवघेंदा ಬೆಳಕು हेवे तसा हेमाವ आम्ही ದೀಪ ಉರ್ದು ಹೇಗೆ ಬೆಳಕು ಕೊಡ್ತದೋ ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಜೀವನ ಉರ್ದು ಇತರರಿಗಾಗಿ ನಾವು ಬೆಳಕಾಗಬೇಕು ಮಣಿ ಏಕ आशय अवघ्यांचा. हे पुरा हैमा मते आमचा आरोग्य मे म्हळे माझ्या टॉपिकाला जी असा किला म्हळे मला 20 निमिष मात्र टाइम दिलेला. आरोग्य इंपॉर्टंट. फिजिकल हेल्थ ಬಗ್ಗೆ ಕೃಷ್ಣಣ್ಣ ಮಾಪಶ ಅವ್ವಲ್ ಮನ್ಸೆ ಮೇ ಮಹಿಳೆ ಆರೋಗ್ಯ ಬಗ್ಗೆ बोलवे मला दिदली सती. महिला म्हण तक्षण एक सुंदर रूप आमचं डोळ्यांसमोर येसे. एक सुरेखी बाय्याको धडी नेसुनी कुंकू लावणी शिग्गळी कडकोली पुरा घालणी एक सुंदर रूप आमचं डोळ्यांसमोर येसे. महिला प्रकृती भूमी माते नाई पुरा महिलेला होलायसते किला म्हळे तिथला महिला म्हणाव्याचं एक व्यक्तित्व समाज सेवासाठी सवेचा अशा घरांतूय मे पुरुषांना अगेन्स्ट म्हणाव्याचं नो हे मला अशा टॉपिक महिलेचं दिलेलं वाटते मे हे म्हणाचा. एक घरांतू एक बाह्यको समान चालिते एक आधारस्तंभ ते घरचा प्रत्येक आधारस्तंभ तरी ते घरांतू महिला चलिते मात्र ते घरचं सुरेखाई उठून दिसते. हे हैमावते एका महिला त्याचं आरोग्य अव्वल करणी ठेवून घ्यावा म्हणाव्याचा एका आशय. अशा उज्ज्वतष्टी मट्ट हस्तवेरी बाह्यको म्हणाव्याचं विविध हंतांतू हंत उत्तर जायमा लागसे. इनिशियली मेनार्की म्हळे मेच्युरिटी म्हणी म्हणसा आम्ही अशा अद्दिनी एक 13-14 वर्ष मेच्युरिटी एज म्हणी एक कन्सिडर जाला. बट यशस्य कालांतू इट हॅज कम डाऊन टू 5ನೇ वर्ष 6ನೇ 6 7 8 9 वर्षांचे धक्कुटी यशस्से काळांतू मेच्युरी हंसती. हे किल्ला म्हणी म्हणाव्याचं आम्ही चुरू आलोचन करावं लागसे. मे बी आमचं सेडेंटरी लाईफस्टाईल सेरा किला म्हळे आम्ही इडी दिवस यशस्से धक्कुट्यांदा एस्पेशली महांत उठी तक्षणी लोकर धाव उठे म्हणी म्हणून त्यांना अंग धोवेवनी त्यांदा म्हणी आम्ही टाइम देन नाही. स्कूलला जायवा स्कूल टी येन तक्षणी ट्यूशन अंतू एव्हरीबडी हॅज टू रीच 95 अबावची मार्क घेवा म्हणी म्हणाव्याचं एक स्ट्रेस आम्ही धाकुट्यांदा द्यांचा. हे स्ट्रेसावरती हार्मोनल इम्बॅलन्स असे बॉडीन आमदा म्हळे कळता नाही हे पुरा इम्बॅलन्स व्हायचं. बट अशासे कॉम्पिटिटिव्ह युगांतू हे करावं लागसे. बट कोणता बाळाचा कॅपॅसिटी कोणता म्हणी आयश दायशी आम्ही कंडू हुडकुनी ते हेला आम्ही त्यांना ಒತ್ತಡ ವಿನಃ ಪ್ರತಿಯೊಕ್ಕಲ್ಲಿ 95 ವಾರಿ ಮಾರ್ಕ ಕಡ್ಡವ ಮಾಡಂತೆ ಇಟ್ ಲೀಡ್ಸ್ ಇನ್ ಟು ಹಾರ್ಮೋನಲ್ ಇಂಬ್ಯಾಲೆನ್ಸ್. ಹಾರ್ಮೋನಲ್ ಇಂಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಅಂತ आम्ही पळायचं यशस्वी धक्कुटी अद्दिले धक्कुटे इतला मस्त हेसत नाही बहुमुख प्रतिभे दे नाही. एक तर वाचवायचं ते वाचवायचं मात्र खेळावायचं ते तेंतू मात्र आर्ट ते तेंतू मार्क चेस ते तेंतू मात्र नाही ते क्रीडे
डान्सिंग तसा तेला मात्र इम्पॉर्टंट देसा अद्दिनी तसा नतला प्रति एक एकाची व्यक्तित्व अंतू बहुमुख प्रतिभेला अवकाश सलो हे आम्ही पेरेंट्स जाल्ली आम्ही हे पळावनी तेला आम्ही तिद्दुपडी करावा हे इतलांदा त्यांचं स्ट्रेस उणा हसे हार्मोनल इम्बॅलन्स चुकता नाही नॉर्मल बेळवणिगे हईवे साध्य से अशा मे हे इम्बॅलन्स किल्ला म्हणत मळे PCOD नाही ते PCOS पॉलिसिस्टिक ओवेरियन डिसीज म्हणावेचा एक ಕಾಯಿಲೆ ಎಷ್ಟೇ ಯುವ ಜನ ಅಂತೂ 10 ಜನ ಅಂದು 8 ಜನ ಸೇಡಿಂದ ಎಸ್ಪೆಷಲಿ ಏಜ್ ಬಿಟ್ವೀನ್ 10 to 30 ಇಯರ್ಸ್ ಅಂದ आम्ही पळावीच मे क्लिनिक घाललेले टाइम अंतू PCOD म्हळे मटो कायलो अराउंड 25 इयर्स बॅक PCOD आयला म्हण तक्षणी अयो मटो कायलो मस्त इन्व्हेस्टिगेशन्स पुरा आहे मग मसाला मग त्याला ट्रीटमेंट पुरा मस्त कॉस्टली साला बट एश्यात कॉमन डिसीज होंगेला से किल्ला हे हानसे म्हणे म्हणते मे बी द लाईफस्टाईल आम्ही लीड करायचं लाईफस्टाईल सेरा नाही ते आमचा आहारू सेरा किल्ला म्हणे प्रत्येक एडल्ट्रेटेड फूड आम्ही खानसा आम्ही खायवेच आहारूची विष म्हणूया किल्ला म्हळे तांदूळां पष्टी धरलेला एडल्ट्रेटेड विथ इन्सेक्टिसाइड्स पेस्टिसाइड्स तपुरा घालनी असं जाल्ल्यावर ठी सेरा आणखी एक सेडेंटरी लाईफस्टाईल किल्ला म्हळे अवघी अशा धक्कुटी उज्ज्वलना धक्कुट एक 8 महिन्यांचं धक्कुट जेव्हा मते मोबाईल दाखवायचा आम्ही त्याला किल्ला म्हळे आयेशदाला अर्जंट कामाला जायवेचा ती धक्कुट 1 घंटो जाईल ते हेंद जायवे टाइम मिळत नाही सो दॅट ती मग त्याला एडिक्ट होऊन जास्त ती धक्कुटी मोबाईल नसला तर हन्नाही म्हणावेचा एक स्टेजला जाऊन पंचसती सो दिस लीड इन टू द सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणे वन ऑफ द कॉज फॉर PCOD किला म्हळे आद्दिनी आम्ही बाहेर अंगण्यात जाऊन खेळावेचा नमूनवरे खेळायचा कुंटे बिल्ले नाही ते खो खो लगोरी देशी क्रीडेंतू आम्ही हंतंद आमच्या फुल बॉडीला एक्सरसाइज असाला इतल्यांदा किता हसाला फॅट एक्युमुलेशन उणा हसाला धक्कुटेंशी एशी धक्कुटी बॉर्न ओबेज पळायचा आम्ही होमळ धक्कुटी मग एक नमून तेंथाना ॲक्टिव्हिटीज जात नाही निवाद बेसोंग घेवनी तितला ॲक्टिव्ह जात नाही किला म्हणजे आम्हीची त्यांना शिक्षण द्यावेचा सो आम्ही पेरेंट्स फर्स्ट त्यांना आम्ही त्यांना आउटडोर धाडावा लागसे टू अवॉइड द हार्मोनल इम्बॅलन्स अँड PCOD आमचे आयुर्वेदांतू PCODला भारी अव्वल ट्रीटमेंट्स आहे बट वेन यू गो टू एलोपॅथी ती हार्मोन्स रिप्लेसमेंट देसती विच विल जस्ट पोस्टपोन द डिसीज ट्रीटमेंट म्हणी हा नाही तर हार्मोन्स टॅबलेट घेन सता व्हेरी नॉर्मल से वन्स यू लीव द टॅबलेट्स अगेन दे कम बॅक टू द सेम डिसीज सो तसाला पुरा तुमचे धक्कुटेंशी नाही ते तुमचे खुणा तेंदा तसाला इरेग्युलॅरिटी इन युअर मेन्स्ट्रुएशन साला ते इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू बी ट्रीटेड अर्ली नाही तेवरती मस्त साईड इफेक्ट्स जाते फ्यूचर अंतू इन्फर्टिलिटी केस आम्ही साधारण मस्त पळायचा इन्फर्टिलिटी ಬಂಜೆತನ वन ऑफ द कॉजेस PCOD सल्ल्यांदा इन्फर्टिलिटी एक कॉमन साईड इफेक्ट म्हणूया मग एशे धक्कुटेंचा आहार तसांची अशी आमचे हल्ल्यांतू तसला फूड स्टाईल नाही तरी हे पिझ्झा बर्गर नाही ते ಬೇಕರಿ ಐಟಮ್ಸ್ ಮಳೆ ಸ್ಕೂಲಲ್ಲ 10 ಗಂಟೆ ಅಂತ ದೇವೇಚ ಸ್ನ್ಯಾಕ್ಸ್ ಐತ ಸಂಚಿ ಬೇಕರಿ ಐಟಮ್ಸ್ ದೇಸತಿ ಇವನ್ ದಟ್ ಕೌಂಟ್ಸ್ मैदा and sugar are considered to be white poisons मेनिसे so झाले इतला आम्ही इवन फॉर आवर हेल्थ मैदा आणि शुगर कंटेंट्स अवॉइड करावेचा अव्वला म्हणी एक हे निदर्शन तामदा तोंडाला रुची लागसे बट इट हॅज मल्टिपल इफेक्ट्स आमचे शरीरावरी आणखी एक म्हळे अशा टेस्टिंग पावडर्स
अद्दीनी बेकरी आयटम्स ಎಲ್ಲ ಮಾತ್ರ घालसले बट नाउ इट हॅज कम टू द कॅटरिंग अला घालावेचा म्हळ्यार कॅटरिंग आमच्या क्लिनिकाचा गोट्टाचो अंगडचो म्हणटलो कॅटरिंग मनुष्य ಮೇಡಮ್ ಕೆಜಿ ಗಟ್ಟಲೆ ಟೇಸ್ಟಿಂಗ್ ಪವರ್ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತಿದ್ದ तेच ಹೋಟ್ಲೆಲ್ಲ ಭಾರಿ ಜನದ असले म्हळ्यार इवनिंग स्नॅक्स एस्पेशली येता गोबी मंचुरियन फूड्स आम्ही म्हणायचं हल्ली अंतू नाही म्हणे बट द ट्रुथ बिहाइंड इज दिस टेस्टिंग पावडर घालणे फूड त्याचं टेस्ट एनहान्स करणे जनांना अट्रॅक्ट करायचं जस्ट अ बिझनेस अँड आम्ही वेजिटेरियन्स बट नॉन वेजिटेरियन्स यूजुअली हे चिकन पुरा खांतेलेंदा ता चिकन लहान मरी हಣ್ಣಿದೆ ಸತಿ ತೆಂದ ಗ್ರೋವರ್ಸ್ ಅಂದ ते बिझनेस करतेलेंदा ते लहान चिक्स अंद हार्मोन्स टॅब्लेट्स अँड स्टिरॉइड इंजेक्शन देसते सो दॅट 45 days अंतू वेट अधिक हसे आणि डेथ रेट उणा हसे ते चिकन त्यांना जस्ट अ बिझनेस लाभांश मात्र पळावायचं जनांचं आरोग्य दृष्टी अशा कोणेक पळावीत नाही सो आमचं आरोग्य आम्ही पळावून घेवा म्हणे चालना ते आम्ही हेच पुरा विषयांतले अंतू डीप जावने अवॉइड करावा तसला पुरा आम्ही असे फ्रुट्स अशा तुम्ही पुरा व्हॉट्सॲपान पळायचं सेरा फ्रुट्स पुरा किती सुरेख अव्वल दिसत आमदा अंगडींतू बट ऑल आर एडल्ट्रेटेड ते पशा आमच्या वाड्यान जाल्ली फ्रुट्स तरकारी खायवेचांची बेटर इफ यू वॉन्ट गुड हेल्थ म्हणे एक आम्ही आलोचन करणे आमचं असले संघटन पुरा संघटना करता आम्ही असला पुरा फूड तरकारी एक जागो करणे त्या आम्ही एक ಬೆಳೆ ಹಾಡಾವೆचा नाही तर फ्रुट्स लोकल फ्रुट्स ಬೆಳಾವೆ करावेचा पुरा संघटनाचे एकाकले मनशाला साध्य नाही संघटनाचे ಒಟ್ಟು हावनी असला पुरा एक केला ते आमचा आरोग्य दृष्टीला यावला एक्सरसाइजही हसे आता आम्ही तेंतू असे आमचा बेलतंगडी तालुಕು चित्पावना संघाचे चित्पावना वना म्हणी केली सते योगेश भिडेचे घराशी तसलांचे आम्ही हಣ್ಣು हंपलूचं वना काय तरी आमच्या गावांतू ಬೆಳವಣಿಗೆ केला आमदाही अव्वाला उरलेल्यांदाही अव्वाला मग कमिंग अक्रॉस आफ्टर मेच्युरिटी प्रोडक्टिव्ह एज म्हणे माणसा आमचं धक्कुटा हायवेचा प्राही अद्दीनी एक 25-26 वर्ष अंतू साधारण 27 मॅक्सिमम 30 वर्ष अंतू 2 धक्कुटी हासले बट यशस्सा सैकल अंतू आम्ही 27-28 वर्षांचा प्रेग्नेंट ಎಂತಂಚಿ शी इज ग्रँड प्राइमी म्हणसाला ग्रँड प्राइमी म्हळे रिस्क फॅक्टर्स अधिक शी मे बी प्रोन फॉर डायबिटीज और हायपरटेन्शन नाही ते मिसकॅरेज अबॉर्शन हायवेचं अधिक चान्सेस म्हणावेचं आम्ही मनान करणे आम्ही टेस्ट करसाला वी गिव प्रिफरन्स तसला पुरा येरा म्हणे आलोचन करणे आम्ही ट्रीटमेंट देसाला बट एशा वराड हायवेचांची लेट केला म्हणजे एव्हरीबडी इज इंडिपेंडेंट मग त्यांचा नवल पैसच असे आयेश दद्दा म्हणल्याला ऐकत नाही किती दद्दा किती आहे तुला अर्जंट किता आम्ही वराड हायवे आणखी टाइम से वराड हावनी तंज का करावेचा नवऱ्याला शिवाडावेचा त्यांदाश पळांगावेचा धक्कुट करावेचा हेंगा कामा वी वॉन्ट टू अचीव बट संसारू ठेवून घेऊन अचीवमेंट करावे हासे म्हणावे आम्हीची निदर्शन केला मळे माला 21 वर्षांदा वराड झाला असे 24 वर्षांदा मट्ट बोडियो झालं असे 28 वर्षांदा दुसरं बोडियो झालं असे बाई 30th मला राहणे इवन मला समाजात तो काम करावे केला म्हणजे मला सपोर्ट झालं माझे त्यांचोशी माझ्या नवऱ्याचोशी सो इवन लोकर वराड हावनी वी कॅन अचीव समथिंग म्हणावे मेचे एक निदर्शन आणखी महिळे सहती निदर्शन देवे माझे एक्सपिरियन्साचं मी म्हणावेचं सो तुमचे धक्कुटेंदा ते इकाना पोस्टपोन केले ते त्यांना सांगा इतलं पुरा कॉम्प्लिकेशन्स असे फ्युचर इज टफ आणि आदिले इतलं आरोग्य कोणाला सत नाही यशा गर्भारी म्हणता क्षणी त्याला बेड रेस्ट मेन अशी आम्ही पळायचं फुल बेड रेस्ट आणतो 9 महिने ठेवून घेऊन मग सी सेक्शन सिझेरियन करणे मग सी सेक्शन अंतू डिलिव्हरी झाला बाळ इथे तिथला ॲक्टिव्ह सत नाही किला म्हळे आता नॉर्मल डिलिव्हरी तू तर कॉन्ट्रॅक्शन्स येता येवेचं पेन मग तेन तू येवनी बाहेर येवनी रडावेचं बाळ इट विल बी मोर ॲक्टिव्ह अकॉर्डिंग टू द सायन्स दॅन द सी सेक्शन सो यशस्वी किती यशस्वी आम्ही पळायचा पेशंट्स म्हणताना अವು ಏರೆಗ್ ಬೋರ್ಡು ಡಾಕ್ಟ್ರೆ
ಇಂದ ಆಪ್ರೇಷನ್ ಮಾಡ್ತಂಡು ದತ್ತಂಟ ಸುಲಭ ತಾ ಬೇನೆ ಏರು ಹಿಂಪುನ ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಕೊರ್ಪೇರು ಬೇನೆ ಗೊತ್ತಾಪುಜಿ ಬಟ್ ನ್ಯಾಚುರಲ್ ಹಾವ್ನಿ ಕಿತ ಹೈವ ತಾಂಚಿ ಜಾಲತೆ ಫ್ಯೂಚರಲ್ಲೈ ಅವ್ವಲ್ಲ ಇವನ್ ಮಹಿಳೆಲೈ ಅವ್ವಲ್ಲ ಪ್ಲಸ್ ते उज्ज्वल बाळालय तेवरटी प्रॉफिट्स आहे सो आम्ही झालं इथलं आमचे कुणाचेंदा प्रिफर फॉर नॉर्मल डिलिव्हरी इन केस इट इज नॉट पॉसिबल मग आता वैद्यांचा निर्णय केला मळे रिस्क घ्यावे वैद्यही तयार नाही केला मळे आमदा वैद्यांदाची येवनी गुंडे टाकीसती चूर काही तर प्रॉब्लेम झाला ते सो इवन वैद्य रिस्क घ्यावे तयार नाही केला नुसतं टेन्शन सी सेक्शन आहे मग त्या हावन सोडी तू झालं त्यांचं काम झालं आणि रात्री इडी राखावा म्हणे नाही सो ॲज द वेव गोज वी हॅव टू फॉलो म्हणे म्हणाव्याचा नियम बट आम्ही झालं इथलं आम्ही प्रेशराईज घालावे ना जे म्हणे म्हणाव्याचा मग आणखी एक मेन मे किला मला एटा सवेची पुरा मेनोपॉझल ಏಜ್ ಸವೆಚವಟಿ मेनोपॉज ಬಗ್ಗೆ ಸಂಗವೆ ಇಷ್ಟಪಡ್ಸ मेनोपॉज इज ನ್ಯಾಚುರಲ್ एक इट मे वेरी फ्रॉम 45 years to 55 ವೆರಿ ರೇರ್ಲಿ 50 ವರ್ಕ ಅಂತಂದ ಸಾಧಾರಣ ಪ್ರತಿ ಮಹಿಳೆಲ್ಲ ಮೆನೋಪಾಸ್ ಮಳೆ ಋತು ಬಂದ ಹೈವೆಚ ಏಕ ಸ್ಟೇಜ್ हे ऋतुबंध हंतंदा मस्त नमुनेचा प्रॉब्लेम्स बाया कांदा हासे म्हणावेला हन नाही तसाला पुरा प्रॉब्लेम्स किता हासे म्हणी म्हणून घ्यावे हन नाही ते वेळेला पुरुषांना संगातीना अव्वल सपोर्ट दिला ते शी विल सक्सेस दॅट मेनोपॉज पीरियड हॅपीली अँड सक्सेसफुली सो हे एक चूरू नॉलेज पुरुषांदा हवा ता मेनोपॉज हंता वी हॅव टू गिव गुड सपोर्ट अवघी देसती बट वेरी रेर कंडिशन्स तुझं नित्य पाहता उठी तंदा अंग दुखी ता दुखी कसा लागो म्हणी म्हणतले पुरुषही सती नाही तुला हन नाही ते बेसगो मे पुरा करसा म्हणी म्हणावेचे पुरुषही सती सो हे ಬಗ್ಗೆ अवेअरनेस आमदा मात्र नव्हे पुरुषांदाही हवा लागसे मेनोपॉज म्हणे हंतंदा आमचा इस्ट्रोजन हार्मोन्स म्हणायचं व्हेरी मैन्यूट क्वांटिटी इंतू आमच्या शरीर रक्तांदा आमच्या ग्रंथींटी बिडुगडे हवेचा व्हेरी मैन्यूट बट दे प्ले अ व्हेरी इंपॉर्टंट रोल ಇಲ್ಲ ಮಳೆ ತಿತ್ಲ ತಾ तुमದ ಕೆತ್ತಿ हे करसे मळे तुम्ही ऐकले सर मेनोपॉज आला दावनी डिप्रेशन आला गेल्ली सुसाईड करून घेतला ना केला मळे माझे क्लिनिकचे गोट्टाची एकली रिटायर्ड कॅनरा बँक मॅनेजर कमिटेड सुसाईड ड्युरिंग हर मेनोपॉज किला मळे त्याला त्याचे नवरेचं सपोर्ट नसताना नाही शी वॉज सच अ एज्युकेटेड हायली क्वालिफाईड बट हे स्ट्रेस त्याला तडसून घ्यावे झालं नाही सो इवन दीस इन्सिडेंट्स आर देर तेवटी हे पूरा ओवरकम हायवा म्हळे एक करूया योगाभ्यास मेडिटेशन प्राणायाम नॅचरल सोर्स केला म्हळे मेनोपॉज हायवा म्हणजे यू कांट अवॉइड मेनोपॉज नाही ते तुला मात्र घ्यावेला हा नाही दॅट विल बी जस्ट पोस्टपोनमेंट हे लाग देवेचा आम्ही हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी त्यामुळे जस्ट पोस्टपोनमेंट ऑफ द सिच्युएशन टू फ्यू मंथ्स विच इज नॉट नॉर्मल आणखी एक म्हळे तेवटी आम्ही हे कंट्रोल करून घेवा नाही तर हे डिप्रेशन इट इज कॉमन एव्हरीबडी हॅज टू गो थ्रू दॅट करावा म्हणे झाला तर आम्ही मेडिटेशन प्राणायाम योगा एव्हरी वुमेन आफ्टर 40 अवघे करावा बट एव्हरी वुमेन आफ्टर 40 जस्ट 15 to 20 मिनिट्स तुमसाठी तुमच्या शरीरासाठी तुमसाठी योगा करावा म्हणे म्हणायचं माझं कळीकळी विनंती केला मला एशा योगा म्हणायचं तुमचा ऑनलाईनही मिळेरा शिबिरही हसे मस्त पुरा ऑपॉर्च्युनिटीज अद्दिले सखा नाही आणखी एक विषय म्हळे हे इस्ट्रोजन हार्मोन कंटेंट उणा हंतंदा डिजनरेशन ऑफ द बोन्स कॅल्शियम डिजनरेशन हाय वेशुर असे कॅल्शियम एब्झॉर्प्शन उणा असे मग आमचा बॉडी ओबेस हाय वेशुर असे वेट गेन हसे मेनोपॉज हंतंदा सो नॅचरली किता हसे हे वेट बेरिंग जॉइंट्स स्पेशली नी जॉइंट अँकल जॉइंट तर पुरा किता हसे आमच्या शरीराचं इडी दिवसू जडाई तडसून घ्यावे सॉफ्ट बोन्स पुरा सॉफ्ट हंतंदा डिजनरेशन ಅಂತ त्या पेन्स शुरू असे यूजुअली बैक पेन नी जॉइंट पेन कॉमन लेडीज अराउंड 50s वी सी कॉमन कंप्लेंट अल्प अल्प बेने गंटु बेने बेरी बेने कॉमन सो हे अवेअरनेस हवा वन्स यू रीच 40 यू हॅव टू गो फॉर कॅल्शियम रिप्लेसमेंट म्हणे आता तुम्ही आमदा ॲक्च्युली ब्राह्मणांदा ओनली रिप्लेसमेंट सोर्स इज दूध
वेगळा काही मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स इतर जातीचेंदा ते नॉन व्हेज अंतू मिळसे. सो आम्ही किती करावं, आम्ही कॅल्शियम रिप्लेसमेंट घेवा लागसे. इट इज कंपल्सरी, नॉट दॅट नित्य तुम्ही कॅल्शियम घ्या म्हणे म्हणत नाही, बट एव्हरी इयर 3 months कॅल्शियम घेवनी वारांतू 1-2 कंटिन्युअस घेऊन चालना ते अव्वाला. मीन वाईल तुम्ही ब्लड एक्झामिनेशन्स करनी कॅल्शियम केत्ती से डेन्सिटी कॅल्शियम कंटेंट केत्ती से ता पुरा पळावून घेवा. म्हळे प्रति वर्खाला येदा रूटीन ब्लड टेस्ट इज मस्ट अँड रूटीन तुमचे डॉक्टरला भेटावा, तुमचे फॅमिली डॉक्टरला यू हॅव टू मीट. तो फॅमिली डॉक्टर नॉट नेसेसरी दॅट यू गो टू गायनाकॉलॉजिस्ट, बट एक फॅमिली डॉक्टरला तुम्ही भेटावांची प्रति वर्खा. तो किती सांगायचे तुमचं एव्हरी इयर कोणतं पुरा ब्लड टेस्ट करावा, कोणतं एक्झामिनेशन करावा, ही विल गाईड यू. तुम्ही गुगल पळावणी जावणी केला ते इट विल नॉट वर्कआउट केला म्हळे तुमचं सिम्पटम्स पळावणी तुमचं एक्झामिनेशन करणे ही विल ॲडवाइज यू टू डू द ब्लड टेस्ट. सो एश्या मी एठा भेटले तेडला मला डॉक्टरशी जाय वेचूर हे गो जाऊ का म्हणे असे विचारले कोणीसा. सो इट इज कंपल्सरी दॅट प्रति वर्खाला काहीतरी तुमचे शरीरांतू ಏರುಪೇರು म्हणे सावड तक्षणी तुम्ही डॉक्टरशी जावनी त्याला हवा असताना ट्रीटमेंट करावा. मग प्रति आफ्टर 50 years एव्हरी इयर पॅप्समियर टेस्ट म्हणीस असे का ताई करवावा. मग ब्रेस्ट एक्झामिनेशन इज मस्ट किंवा म्हळे माझा मेनोपॉज झाला येता मला माझी आईशी आईले त्याला एका नमस्कार किला म्हळे आजी मे हे परिस्थितीन सांभाळा ते तीनची कारण मला ते काळांतू ते विद्या दिदलेल्यावरती आजी मे आरोग्य माहिती शिबिर देवे मला साध्य हंसे ते काळांतू माझ्या दद्दालाशी कोणी सांभाळला असेल ना ती सेडी रे त्याला किल्ल तू इतला आपण शिफ्ट केस अशी म्हणे मला दूರದ ಕಿತ್ತೂರಲ್ಲ नेमने माझ्या दादानाशी एज्युकेशन देवेल हंसे. सो मे त्यांचा ऋण कसं आईएस दादाचा ऋण हे करावे नाही, बट आजी मे किता सांगता पुरा तुंबरठे कृतज्ञता सांगावे पद नाही मला. सो कमिंग बॅक ब्रेस्ट कॅन्सर इज व्हेरी कॉमन. मेनोपॉझान तुझी ब्रेस्ट कॅन्सर येवा म्हणे नाही. इवन एट द एज ऑफ 80, 85, 75 के कोणते एजला 30 years अलाई ब्रेस्ट कॅन्सर येवे चान्सेस असे. सो एव्हरी वुमन एव्हरी डे त्याचं ब्रेस्ट एक्झामिनेशन पाल्पेबल विथ द पाम्स तुम्ही बोटांतले टेस्ट करावे ना जे पाम अंतू तुमचं ब्रेस्ट एव्हरी डेज टेस्ट करावं केला म्हणे कार्सिनोमा म्हणावायचं आहे का महामारी अशा वी सी विथ इन एव्हरी इच अँड एव्हरी कॉमन पीपल. आधी तेला कॅन्सर खे म्हणे म्हणायचं मटान यूज झाला, बट इट इज नॉट कॉमन नाव. It has become common. We see uterine carcinoma, breast carcinoma, मग अंडाशय कार्सिनोमा तसला पुरा मस्त लेडीज अंद येवेचा चान्सेस आहे. सो मॅमोग्राफी नाही ते सिटी स्कॅन तसला पुरा बेसिक्स एक्झामिनेशन्स प्रत्येकालाही करावा लागसे. सो किती म्हळे कायलो येवेचं आमचे हातात नाही अशा आम्ही किती आमचं आरोग्य पळावून घेतला तरी कोविड म्हणावायचं का महामारी येवनी किती जनांदा किती पुरा प्रॉब्लेम केलांचे म्हणे तुमदाची निदर्शनसे कायलो आयलो आम्ही फस्ट त्याचा लहान रूप स्वतःची डिटेक्ट केला ते आमदा त्याला ट्रीटमेंटसे इवन कॅन्सर इज कॅन बी ट्रीटेड एट द इनिशियल स्टेज. सो तसला ऑपॉर्च्युनिटी स्वतः आम्ही त्यांचं फुल युटिलाइज करून घ्यावा केला म्हणे अशा आमचे उजिऱ्याचे अष्ट 5 kilometer दूर इंतू अव्वल आस्पत्रे से देर इज ऑल फॅसिलिटीज. STM आस्पत्रे आता सध्या MRI स्कॅनही येवेचं असे. सो आम्ही मंगळूरुला जायवा म्हणे नाही. इवन मॅमोग्राफी पुरा हाडणी ती कॅम्प करणे मॅमोग्राफी करसती. सो आफ्टर 40-45 एव्हरी इयर डॉक्टरशी जायवेचं व्हेरी इम्पॉर्टंट. एव्हरी मॅमोग्राफी सिटी स्कॅन पॅप्समियर टेस्ट हे प्रत्येक महिलेना करवेवांची इट शुड बी कंपल्सरी अलॉंग विथ युअर ब्लड टेस्ट. आम्ही किती आणसा डॉक्टरशी जाऊन यायला BP दाखयला
ब्लड टेस्ट करवेला मला काही एक खायलो नाही म्हणे आम्ही समाधान अनसला ससा तानो हे पुरे टेस्ट आम्ही करवेला ते मात्र आम्ही एक सेफर साईड अनसवे चान्सेस से अनके का म्हणायचं म्हळे आम्ही झालं इतला प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्यूर म्हणे तिला म्हळे कायलो येवनी तर हेम्मर हावनी मग आम्ही तर केत्तीत बेसावायचे पश्चा तर येई नाहीच जागृत करावायचं आई आमचे हातांचे मे बी आमचा आहार विहार आमचं लाईफस्टाईल आम्ही सात्विक आहार झालं इतला घेवावा म्हणे म्हणावायचं आहे का म्हणावी किला म्हळे आमचे पण आमदा वड्डीता आमचा हे तो फर्स्ट मधुरा म्हळे खीरी खायवी म्हणे किला म्हळे त्या ॲसिड पुरा सिक्रेट झालं असं पोट्टांत तर थंड करावे स्वीट सिही तिंडी तर खीरी देवेचं म्हणणे मग पचनक्रिया हवे सारा मग सुख्यो लास्टला तक्रान्न म्हळे ताक किला म्हळे हे खाल्लेला पुरा जिरवे ताक तसं आमचे हिरिय आमदा पुरा दिदले सती आम्ही तर फॉलो करीत नाही इतलांची ते इतलं पुरा आमदा कण्णी दिदले तरी आमदा फॉलो करावेलाची आम्ही आळस करसा तर आमची चुकी सो आम्ही प्रिव्हेन्शन करूया आयले उपरांत आम्ही अय्यो मंडे बेच्चो करावायचं पश्चा प्रिव्हेंट करावायचं बेटर म्हणे माझा एक विनंती आणखी एक हे मेनोपॉज हंता हॉट फ्लशेस म्हणे माणसा एकदम उभं हवेची उभं हावनी उभं म्हणे फॅन पुरा घालून घे मी बेसोनी हंता अंदा हिवा खायवे सुरू व्हायचं ॲक्च्युअली इनिशियली मे वराढावने माझे सासुरे गेले तडला माझी त्योशी तसं करसली मला हे का नाव विचित्र सावडचला ही किती एदा उभं माणसे एदा हिवा माणसे किती विषय देन आय रिअलाइज्ड शी वॉज हॅव्हिंग मेनोपॉज हे प्रति एक म्हळे ಕೆಲವಂದ किता हैरा डिफरेंट टाइप्स ऑफ सिम्टम्स देंतीरा मेनोपॉज अंतो एक हॉट फ्लशेस देंतीरा नाही ते जॉइंट पेन्स देंतीरा नाही ते मूड स्विंग्स देंतीरा नाही ते फाइब्रॉइड यूट्रस म्हळे ಗೆಡ್ಡೆ यूट्रस अंतो नाही ते हेवी ब्लीडिंग इरेग्युलर मेन्स्ट्रुएशन नाही ते काहीतरी वेगळ्या नमुन्याचं आरोग्य कोलेस्ट्रॉल हायवेचा तसं नमोन वारी एक्झिबिट हसे एकाची अय्याकतान हेंची कॉमन हे अवघेंदा येवा म्हणे नाही इट मे डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन डिपेंडिंग अपॉन देअर बॉडी नेचर बट आम्ही तर पुरा मनान ठेवून घेवनी हे सेरका म्हणे आलोचन करणे बेसावेचे पश्चा आम्ही डॉक्टरशी जावनी त्याला एक हे कसं ट्रीटमेंट घ्यावेचा अवला मग स्कॅनिंग किल्ला करावायचा म्हणे म्हणते एक फाइब्रॉइड यूट्रस म्हळे ಗೆಡ್ಡೆ ಕೆಲವು ಪೇಷಂಟ್ ಎಸತಿ ಕಾಲ್ನ ಪರ್ವಂಚಿ एक ಪೇಷಂಟ್ ಆಯ್ಲಿಸಲಿ ಶಿ ವಾಸ್ ಅರೌಂಡ್ 45 or 46 years 45 years ती सोसायटीन तू काम करीसे पोट दुखी गॅस्ट्रिक सेरा म्हणी माशी आयली ती मला एक हॅबिट्स आहे कोणी पेशंट आयला तरी मी त्यांचं BP मॉनिटर करसा आणि निद्देवनी पळावायचा एका माझा हॅबिट किती झाला म्हणे पळायतंदा आय कुड पाल्पे ह्यूज मास इन हर पेल्विस आय वॉज शॉक्ड मी म्हणला तू अंग धुवत आणि तुला इट वॉज पाल्पेबल कळलं नाही का तुला इतलं मोठं ಗೆಡ್ಡೆ तुझे पोटांचे नाही मॅडम यू आर एज्युकेटेड शी इज अ सोसायटी वर्कर किल्ला तुला कळला नाही नो हे मे पाहनता उठून निघावायचं गडीबिडी मे तेंतूच चला हे मे आलोचनच केला नाही किला म्हळे रेग्युलर मेन्सेस असाला रेग्युलर ब्लीडिंग असाला सो त्याला ते ಬಗ್ಗೆ ಮಂಡೇची ಬೆಚ್ಚ केला नाही बट आम्ही म्हणीच म्हणायचं आमच्या शरीरा ಬಗ್ಗೆ आम्ही चुरू एक दिवसाला अर्धा घंटा आमसाठी आम्ही करूया इडी पहानदांडी रात्री वेरी कुटुंबासाठी आम्ही करसा आमच्या शरीराला आम्ही एक 10 निमिष तरी टाइम देवावा हे त्याळीना अर्ली स्टेज अंतू कारण पाल्पेबल केल्लांचलांते त्याळीना ती आणि ढोंबळीनी नतली बारीक झाली इट वॉज इझिली पॅल्पेबल त्याळीन करावेचं ते त्याचं हिमोग्लोबिन इट हॅड कम डाऊन टू 7 त्याला तिथलाही कळला नाही 7% हिमोग्लोबिन येस वेरी शी डिडंट फील इट ता बेजारा हे पुरा आम्हीची करून घेऊया हे अर्ली स्टेज अंतू आम्ही डिटेक्ट केला ते मस्त पुरा येतं त्याला सर्जरी आहे मामा ब्लड ट्रान्सफ्युजन आहे मामा
इतला पुरा प्रॉब्लेम्स असे ता पुरा आम्ही चिकिल्ला अवॉइड करूंक हेवे ना जे अर्ली डिटेक्शन अंतू म्हणी एक सावडेसे प्रति एकला आमदा गूगल विल नॉट आन्सर किल्ला म्हळे गूगल अंतू इट विल बी अ थियरेटिकल नॉलेज नॉट द प्रॅक्टिकल नॉलेज मग आमदा डे टू डे डिफरेंट टाइप्स ऑफ पेशंट येवेचा ता पुरा पळावणे एक नमून एक्सपिरियन्स जालनास असे सो इट इज बेटर यू गो टू अ डॉक्टर अँड गेट अ कन्सल्टेशन मग वन मोर थिंग ವಿಟಮಿನ್ D3 ಬಗ್ಗೆ ಮಸ್ತ್ ನಾಲೆಜ್ नाही ऐसा कैल्शियम रिप्लेसमेंट दर इवन मेल एल्डरली मेल्स अंधाई विटामिन D3 ಕೊರತೆ मस्तच असे ब्लड टेस्ट करनी पळायला ते मात्र कळावेचा विटामिन D3 ಕೊರತೆ आयला ते तुम्ही किता कॅल्शियम एब्झॉर्ब केले कदलेला असे इट विल नॉट बी एब्झॉर्ब्ड इनटू द ब्लड स्ट्रीम तर निस्तांचे असं कॅल्शियम बाहेर जासे अँड इट इज एन इम्युनिटी बूस्टर ऑल्सो ते वाटे विटामिन D3 आमदा नॅचरल हवनी मिळाव्याचा सनलाईट अंतू मात्र नाही अर्ली मॉर्निंग अँड लेट इव्हनिंग सनलाईट यूजुअली आम्ही ऑफिसान बेसोन मळे आंतू बेसोन काम करतलेंदा वी टेंड टू गेट डेफिशिएटेड विथ विटामिन D3 आणि घरांतूचे एल्डरली के निब्बरांतूनी के जासती घरांतूच भेटलेलेच असती सो विटामिन D3 सप्लिमेंट इज ऑल्सो वेरी इम्पॉर्टंट 60K units मनी से एवरी वीक 1 टैबलेट फॉर 3 months इज एवरी इयर इज कंपल्सरी हे ಬಗ್ಗೆ अवेअरनेस कॅल्शियम तरी घेसते मे मळे म्हणसती मे मल्टीविटामिन घेसा कॅल्शियम घेसा बट इक्वली यू नीड विटामिन D3 विटामिन B12 मग विटामिन E हे पुरा तुम्ही डॉक्टरशी गेला ते मात्र कळावेचा मे रेग्युलर मल्टीविटामिन घेसा कॅल्शियम घेसा तरी मला सुस्तुसे म्हणी म्हणून घेऊन येसती बट किता किल्ला आमदा वीकनेस येसे म्हणी म्हणावेचं आम्ही चुरू आलोचन करून घेऊन त्यासाठी वी शुड गेट अ कन्सल्टेशन हे पुरा आम्ही डेफिशियन्सीज ओव्हरकम केला ते नॅचरली विल बी फिट अँड फाईन मग आमचा आहार अंतू झालं इथला गावांतू हयवेचा सोपू तरकारी तुम्ही पालक तापुरा हाडला ते के ते हे करसती म्हणी म्हणावेलाच भाई सावडसे तसले जागेंतू ते हे करसती त्यापेक्षा आमची वाळी तू सवेचे इतला विटामिन्स कोणते हेंतूय नाही सो वाळी इतला रेग्युलर म्हणजे मिळावेचे टाईम अंतू रेग्युलर यूज करावा अँड एडल्ट्रेटेड हायवे ना जे म्हणी सांगला ते आम्हीची त्याचा उत्पादन करावी त्यांची एका चित्पावन वन सखा चित्पावन तरकारी वन नाहीते हण्ಣಿನ वन म्हणी आम्ही पुरा संघटनाचे केलना ते हे पुरा आमदा मिळेर म्हणी म्हणावेचा एक आशय इतला एक महिಳೆ आरोग्यದ ಬಗ್ಗೆ ग्रॉस हवनी मला माझे एक्सपिरियन्स ಎಲ್ಲ आईलना पॉइंट्स सांगितलं से वेगळा कोणता तरी माहिती हवी म्हणी जाणला ते सांगोयरा कोणता तरी मी सोडून गेलेला असला ते गावांतू येवनी हे माहिती शिबिर मे शिक्षेले वृत्तींतू माहिती देवे ಅವಕಾಶ ಕರೆದಿದ್ಲೆಲೆ ಮುಂಡಾಜಿ ಚಿತ್ಪಾವನ ಸಂಘಟನೆची ಅಧ್ಯಕ್ಷಿ माझी काकू अवघी सदस्य अंदा अनंत धन्यवाद समाजांचे मी मस्त पुरा घेतला से समाजाला किंचित देवे मज्जास्तु साध्य झाला म्हणे मला खुशी हंसे सर्वे जन सुखिनो भवन्तु सर्वे संतु निरामया धन्यवाद श्री गणेशाय नमः श्री गुरुभ्यो नमः परशुराम देवाय नमः माझे अवघ गुरु हिरियरांदा माझी आयचे पायलाई नमस्कार पडनी अवघे मट्टंद नमस्कार करनी लन्नंद प्रीतीन मे माझा दोन्ही बोलाणी बोलसा सुषमा कमे किती वेळ बोलायरा नमस्कार हे वैद्यकीय विषय आमचा भाषण संघ टिंब अप्पद तरी मी भारी प्रयत्न करसा झाला मध्ये इंग्लिश शब्द आले ते मध्ये काहीतरी कन्नड बोलणी आहे तर मला क्षमा करे तरी झाला इतला करणे आमचे भाषण तुझी बोललो मी प्रयत्न करसा आजी डॉक्टर सुषमा डॉक्टर माझी सहोद्योगी आहे मग आमच्या वैद्यकीय संघटनेतूही माझी सहोद्योगी ती तसा त्यावेळी महिला आरोग्याच्या ಬಗ್ಗೆ भारी अव्वल माहिती दिल्लीन से शुरू में त्याला अभिनंदन संघाचा मग
मैं आज ही चारी एक पेशंटांचं एक्झाम्पल देवनी माझं हे कसं उपन्यास का कसं म्हणी हवं आरोग्य संवाद का माहिती का तुम्ही नावं कसं नावं ठेवे मैं चार विषय सांगायचं तुमचा माझं एक पेशंट बंटवाळचं पेशंट मा शाळेला सर सामान्य 70 वर्षांचं पेशंट त्याचा कंप्लेंट म्हळे त्याचा कसाला म्हळे त्याला पाय तो एक घाई म्हणे त्याला पेशंटला कोणतं नाही समान चालत नाही म्हणे माशी घेऊन या निश्चय त्यांचे फॅमिलीचाही मी एक्झामिन करता सामान्य अर्ध इंचू पाय इंचू बट्टामध्ये पायच्या बट्टामध्ये घाई डीप से इतलं डीप वुंड त्यांतू मॅगट्स म्हणे कसं कीड झालं असतात त्यांचं हे एक्झाम्पल म्हणजे किल्ला देसा म्हणलं ते विचारलं मी आम्ही सामान्य पेशंट त्यांचं हिस्ट्री विचारसा हिस्ट्री म्हणे त्यांचं आधील काहीतरी खायला वेगळं काहीतरी साथिक असं परत त्यांचा मागील विवर विचारसा डायबिटीस काहीतरी ओखत घ्यायचं का विचारना काही एक नाही अरे डायबिटीस झालं जी म्हणतं मर्दे देतणार म्हणे मग मला काहीसा डाऊट आहे ना आमच्या क्लिनिकांत आम्ही एका ग्लुकोमीटर म्हणठायचं लहान एका मशीन टेम्पररी एका चेक करूया ग्लुकोज चेक करता त्या ग्लुकोज चेक करता ते पेशंटाचं ग्लुकोज 527 त्याचं ग्लुकोज लेवल 527 70+ इयर ओल्ड आज वेरी ते कोणत्याला डॉक्टरशी गेलेलं मनुष्यनो आहे मी किल्ला हे माणसा म्हळे डायबिटीस अंतू मुख्य एक लक्षण मला किती म्हळे स्पर्श ज्ञान उणा येवायचा त्याला घाई झालंय गुंतू नाही तो वाडियन जान्स असे काम करीस असे तरी त्याच्या पायला घाई हवनी तर अर्ध इंच घाई हवनी त्यांचं कीडी हास्तवरी ते पेशंटला काही त्याचा अरिवत नाही म्हणे डायबिटीस रोगिंದ एक मुख्य लक्षण म्हणे लॉस ऑफ सेन्सेशन म्हणे तुमचे पाಯಿಂದ ಅಥವಾ हातांದ त्यांचं काही एक सेन्सेशन साथ नाही हे भारी मुख्य लक्षण केडलं तरी कोणतं तरी पेशंट अंदा तुमचा काहीतरी कसला पायंचा स्पर्शज्ञान होणं असे आम्ही आमच्या भाषांतू गिणगिणाव्याचा माणसं आम्ही पाय गिणगिणावं असा ते हातांतू गिणगिणावं असे असं लक्षण ते कुठले तुम्ही लेट करतं नाही तुमचं गोटा कोणी डॉक्टर असतात तेव्हा जाऊन समान तपासणी करवेन घ्या हे एक एक्झाम्पल मग मी विषयाला यायचं मी आणखी एक माझं पेशंट भारी यंग पेशंट तो ITBT कंपनींतू काम करताना 28 वर्षांचं वराडाहून 2 वर्षाचा आणि सध्याला तो माशी आणि विपरीत डोईदुखी म्हणे माशाला चला विपरीत डोईदुखी त्याचा डोईदुखीचा ಹಿಸ್ಟ್ರಿ ಆಯ್ತು ನಾವು ವಿಚಾರ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಡೊಯ್ದುಖ ಇಲ್ಲ ಡಾಕ್ಟರ್ ಮಧ್ಯೆ ಮಧ್ಯೆ ಬರ್ತಾ ಇರ್ತದೆ ನಾನು ಮೆಡಿಕಲ್ ಸ್ಟೋರಿಂದ ಯಾವುದಾದ್ರು ಮಾತ್ರೆ ತಿನ್ನೋದು ಅಲ್ಲಿಗೆಲ್ಲರೂ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತದೆ ನೀವು ಡಾಕ್ಟರ್ ಹತ್ರ ತೋರಿಸಿದ್ರಿ ಯಾವಾಗಾದರೂ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಿಸಿದ್ರಾ ಅಲ್ಲ ನನಗೆ ಮಾತ್ರೆ ತಗೊಂಡಾಗ ಗುಣ ಆಗ್ತದಲ್ಲ ಹಾಗೆ ನಾನು ಎಲ್ಲಿ ಹೋಗಲಿಲ್ಲ ಮಣಿ तरी मला डाऊट आला 28 वर्षांत आमचा क्लिनिक कसं म्हळे मे सामान्य 25 वर्षापर्यंत कोणी पेशंट आले तरी त्यांना कंपल्सरी इनवेरिएबली BP चेक करसायचा त्यांना अगत्य सोतो नसतो त्यांना सिम्टम्स होतो नसतो BP चेक करसा एक किल्ला ಮಾಡಿ त्यांना पेशंटांना समाधान कन्सल्टेशन फी देता डॉक्टर समा टेस्ट मला तर म्हणे काही समजा तसं पैसे द्यावे त्यांना बेजार नाही तसं झालं ते मी मला काहीसा डाऊट आहे ना मी चेक केला दोनदा चेक केला एकदा बेसेन चेक केला मग निदेवन चेक केला त्याचं BP 200/120 200 सिस्टोलिक म्हणसा मी हार्ट पंप करता सावचा प्रेशर मग हार्ट रिलीज सावचा प्रेशर 120 व्हेरी हाय BP आम्ही कसं म्हणस म्हणजे हायपरटेन्सिव्ह एमर्जन्सी म्हणसा क्रायसिस म्हणे हायपरटेन्सिव्ह क्रायसिस ते पेशंटला इमिडिएट में रेफर केला मी तर ट्रीटमेंट द्यायचं पेशंट न येतं तर इमिडिएट हॉस्पिटल जाऊन ट्रीटमेंट घ्यायचं पेशंट त्याला पडायचं मग तो स्ट्रोकाला गेला सला त्याला CT स्कॅनिंग करताना मल्टिपल ब्लॉक्स आला त्याचा 28 वर्षाचा ITBTचं कंपेन किल्ला माणसा म्हणले हे कसं हार्ट अटॅक्स होतो स्ट्रोक्स होतो BPs होतो तर मट्ट्यांना मात्र येवायचं कायलं न आहे यांना लहानंदा येवे साध्यच आहे तुम्ही निरंतर राहून तुमचं कोणतं तरी लक्षण डोईदुखी हांतू ಅಥವಾ ನೀದ ಸಾಮಾನ್ಯ नाही कॉन्सन्ट्रेशन मिळत नाही रागीवायचं परत सवड आवाज राग येसे तर रागीवायचं एक लक्षण नाही आम्ही म्हणसा कसला BP ಸಲಿಂದ ರಾಗು ಸಕವಾಣಿ ಮೇ ಮಣ್ಸ ರಾಗು ಸಲಿಂದ ಪೂರ BP साथ नाही BP सलिंದ रागू सवयी पुरे म्हणसा मे तसं ಒಂದು एक्झाम्पल सांगू वाचते हे एक दुसरं पेशंटाचं एक्झाम्पल आणखी एक पेशंट आहे की ಬಯ್ಯಕ್ಕೋ ಸಾಮಾನ್ಯ 52 ಇಯರ್ಸ್ ಬಯ್ಯಕ್ಕೋ ती ಮಾಶೆಯಲ್ಲಿ वॉमिटिंग म्हणी उधारी हास्य म्हणे माशी आली ती त्याला असं पळायचं मला काही टिंब डाऊट आहे ना BP टिंब लोस ना भयंकर घमाविसली ಮಗ त्याचा ಬಾಡಿಸ್ನ ವಿಚಾರತ ಮಾಡಲನ ಇಲ್ಲ ಡಾಕ್ಟರ್ ನಾವು ಟೂರ್ ಎಲ್ಲ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದದ್ದು ತುಂಬ ಸುಸ್ತಾಗಿದ್ದಿರಬೇಕು ಅವರಿಗೆ ಹಾಗೆ ಅವರಿಗೆ ಊಟ ಸೇರ್ತಾ ಇಲ್ಲ ಮಣಿ मला तरी मला समाधान झालं नाही कुठले BP लो झाला इमिडिएट मी रेफर करताना त्याला हार्ट अटॅक झाला असे
हार्ट अटॅक पुरुषांना मात्र येवायचं कायलो न्हय, बायकांनाय हार्ट अटॅक येवं साध्य असे. सुषमा डॉक्टर मगाशींच म्हणल्यासारखं सामान्य मेनोपॉजल इयर्स इन बिटवीन 45 to 55 इयर्स वेरी बायकांना इस्ट्रोजनचा सपोर्ट्स असे. तेवपर्यंत बायकांना इस्ट्रोजन सपोर्ट नसत नाही, तेवपर्यंत बायकांय वर्खाला येद तरी तुमचा सिम्टम्स सोतू नसतो तुम्ही ECG एको म्हणा सिंपल 2-3 टेस्ट मग कोणत्यालाही तुमचे गोट्टा कोणते तुम्ही फॅमिली डॉक्टर आहात त्या जा. तुम्ही मोठे स्पेशलिस्टांशी जावं म्हणणं नाही, तुमचं फॅमिली डॉक्टरांशी गेलं ना ते ती सांगासाठी त्यांना तुमच्या देहाचे कसं ना रोगांच्या बग्गे तुमच्या देहाच्या प्रकृती बग्गे मस्त कोणचं असे ती कोणते डॉक्टर जावं के जावं केडला जावं समान सांगासाठी. हे एक एक्झाम्पल. मागे एक पेशंटा मातशी असांची कसं ना वीकनेस म्हणायला एक सामान्य 40 वर्षांची बायक वीकनेस म्हळ्यार खाली वीकनेस वेगळा काही एक सिम्टम नाही. सामान्य होणे वीकनेस ಅಂತ आम्ही कितें करसा आम्ही BP चेक करसा अथवा शुगर चेक करसा अथवा काहीतरी मेडिसिन देणी B कॉम्प्लेक्स का अथवा आयुर्वेदान कोणतं कशायच का देणी धाडचं सामान्य. त्याचं वीकनेस मला अनयुज्युअल वीकनेस मग डोळे पळता टिम्मा मला डाऊट आला जॉन्डिस सवयी पुरमणे त्याला असांची वेगळ्या हॉस्पिटलांत रेफर करतना तर केस म्हळे हे कसं ना आम्ही लेप्टोस्पायरोसिस म्हणसा. लेप्टोस्पायरोसिस म्हळे इलिज्वरा म्हणसा आम्ही इलिज्वरा म्हणे मी केडला किल्ला हे 4 उदाहरण किल्ला सांगासा म्हळे हे चर्री पेशंट अंदा त्यांचे कायद्याला संबंधपट्टाला कोणती लक्षणही नसली. हे सांगवाचा उद्देश म्हळे तुमचा काहीतरी अनयुज्युअल काहीतरी तुमचं एका माझं देहान तू कैसा एका समान नाही म्हणे तुमचा सवड असे डॉक्टरांपेक्षा तुमचा सवड असे. तसं सवडतंदा तुम्ही लेट करता नाही डॉक्टरांशी गेले नाही ती कोणतरी डॉक्टरांशी जायवा कसाला टेस्ट करवा केडला जायवा ह्याच्या ಬಗ್ಗೆ समान विवर सांगायचं. हे 4 एक्झाम्पल मग सुषमा डॉक्टरना मगाशी एका भारी अव्वल बोलांना म्हणा अशा आगी C-सेक्शनला जास्त येते म्हणे. असांची त्याने म्हणतं मला एक अव्वल एक एक्झाम्पल आठवना त्या एक शेअर करूया म्हणे मला सवड असे. एक यू कॅन विन म्हणावचं एक पुस्तक आहे डॉक्टर शिवखेरा म्हणावचं एका लेखकाला लिहिताना तो भारी मोटिवेशनल रायटर तो शिवखेरा म्हणावचं ते यू कॅन विन म्हणावचं एका पुस्तक लिहितलं ते अव्वल एक्झाम्पल सांगितलं आहे. नॉर्मल डिलिव्हरी किल्ला हव्वाला मग एबनॉर्मल C-सेक्शन अथवा बाकी असिस्टेड लेबर म्हणसा आम्ही तर किल्ला इथलं अव्वल न आहे म्हणे. एका बेस्ट एक्झाम्पल मुळे एका लहान इस्कुलांतू मास्टर एक डेमॉन्स्ट्रेशन करिस्तलो कुकून म्हणचं कुकून म्हळ्यार रेशमेचं गूडू मेजावर ठेवनी धाकून सांगितलं ना बळ धाकूटाना तुम्ही रेशमेचं गूडू हेंटे एक सामान्य 15-20 मिनिटांतू एक भारी सुरेख एक तेंटिके चिट्टे पतंग बाहेर येसे मग रापून जासे तुम्ही ऑब्झर्व करा म्हणून आणखी 20 मिनिटं सात नका म्हणे मास्टर बाहेर गेलो. ही लहान धाकूटी सामान्य 5 क्लासांची 6 क्लासांची धाकूटी त्यांना भारी क्युरियोसिटी किती हसे म्हणे एक 2 निमिष 3 निमिष आणि 5 निमिष 10 मिनिट आवगिंದ भारी उत्सुकता तेंटे एक लहान हळूची ओपन झाला कुकून भारी अपदवसे अंत वर्म्स असे वर्म होनी मग आता चिट्टे होनी बाहेर यायचं कुकून अंटी भारी अपदवसे तर बाहेर यावे एक बॉडी भारी हेल्पिंग नेचर तर त्याला सावडीन आम्ही तिंब हेल्प करावा ह्याला बाहेर यावे म्हणे तोडीत जाऊन टिंब गुबडू बाहेर असं कालानं चिट्टे वारी आहे ना 2-3 पख असा कसं ना त्याचा विंग्स फ्लटर कालानं मेलना मास्टर यांना चिट्टे मारून पडला असे. किती जाणं विचारलं ना आम्ही असं हेल्प केलं त्याला बाहेर यावे तेळी म्हणलं ना तर पतंग बाहेर यायचा कोणता प्रयत्न करसे तेळी ना तर विंग्स स्ट्रॉंग करवायचा तर एक्सरसाइज तर कोणता अपदवसे बाहेर यावे तर विंग्स स्ट्रॉंग करवायचा एक्सरसाइज तुम्ही हेल्प केल्यावरती तर चिट्टे मेल ना म्हणे. तसांची हे नॉर्मल डिलिव्हरी मुळे धाकूटा 9 महिने अंतू किती एका कोणता कन्स्ट्रेंड स्पेस अंतू लहान स्पेस अंतू भारी अपदंत थंय एक जीवची त्याला सामान्य आमच्या आयुर्वेद प्रकार आधुनिक वैद्य प्रकार सामान्य 3 वीक्स अंतू त्याला जीव अत्यंत येसे त्याहंटी त्याला पूरा अरिव येसे आमदा अभिमन्यूची कथा गोंचे पूरा काळेसे बाहेर पूरा कसकसन हासे म्हणे तर धाकूटाही बाहेर येव भारी प्रयत्न करीत असे तर बाहेर येवाचा प्रयत्न त्याचा इम्युन सिस्टम स्ट्रॉंग करावाचा एक एक्सरसाइज
तर आमदा सवडे से कसं ना बयोक पदवस्से ಡಾಕ್ಟರ್ ಪದವಸತಿ ನರ್ಸೈ ಜೋರ್ ಕರೆಸತಿ ನರ್ಸದೋನಿ ಗಾಳಿ ಇದೆ ಸತಿ ಯಾಕ ಪೆಟ್ಟು ಇದೆ ಸತಿ ತರಿ धक्कुणता प्रयत्न करने बाहेर ಅಂತಂದ धक्कुडला खंडित इम्युनिटी पूर एवढा अव्वल्स असे सी सेक्शनला कंपेअर केलं ते धक्कुट्यांदा इम्युनिटी अव्वल्स असे हे एका कसला मी 4 एक्झाम्पल प्रकार हे वर सांगितलेला विषय आणखी एक विषय म्हणजे सामान्य आम्ही आरोग्यवंत व्यक्ती अथवा आम्ही कसला म्हणे हेल्थचं डेफिनेशन सांगत WHO सांगसे इट इज स्टेट ऑफ फिजिकल मेंटल सोशल वेलबिईंग म्हणे आम्ही शारीरिक हावनी मानसिक हावनी मग सामाजिक हावनी आम्ही संतुलित हावन सलते तर आरोग्य म्हणे तसंची रिसेंटली ते अशा हॉलिस्टिक हेल्थ म्हणावचं विषय ते WHO ॲड केलेच आहे आम्ही आयुर्वेद शास्त्रांतू हे बारी 2-3 हजार वर्षांमध्येची आमचा सुश्रुत समितांतू समान होणे ह्याचं माहिती से आम्ही म्हणसा समदोष समाग्निश्च समाधातु मलक्रिया प्रसन्नात्मेंद्रिय मनः स्वस्थ इत्याभिधीयते म्हणे हे पक्ष अव्वल डेफिनेशन ಬಹುಶಃ ವರ್ಲ್ಡ್ ಅಂತೂ ಆರೋಗ್ಯದ ಬಗ್ಗೆ कोणी मिळे नाही समदोष समाग्निश समदोष अवघ्यांदा गोंदसेती आम्ही वातपित्त कफ म्हणतो त्याच्या ಬಗ್ಗೆ मी भारी बोललो जन नाही मला इथं तिथनं समय मासन नाही बोललावे तर मी कसं ना हावनी मी लेक्चरर इसा डॉक्टर मी 75% डॉक्टर 25% लेक्चरर तेव्हा आमदा माईक म्हणलं तर सळवाचं भारी अपदा तेव्हा ते विषय मी भारी बोललो जन नाही मग समाग्निश भूक अव्वल सलिते मग नेक्स्ट समाधातो अवघ आमचं देहांतू कोणकोणता वेगळ्या सिस्टम्स होती ऑर्गन्स होती ती समान होऊन कार्य करीते प्रसन्न आत्मेंद्रिय मनः आमचं कोणतं इंद्रिय त्यांचं पूर्ण समान परसेप्शन समान सनते आमचं मन शांती सनते तर आरोग्य म्हणे रोग नतलांचे आरोग्य नव्हे आम्ही कसं ना समान होणे आमचा पूरा वातपित्त कफस होतो पूरा धातूस होतो आमचा आत्म इंद्रिय मन पूर संतुलित होऊन ते मात्र आम्ही आरोग्यवंत व्यक्ती म्हणावाचा आम्ही कसं ना समान होणे पळा घेत आम्ही कोणेक समान नाही आमदा प्रॅक्टिकली आमदा खोळा म्हणे कोणेक म्हणत नाही तरी अवघड एक खोळस असे सामान्य तुम्ही सियोन आश्रमात ह्या गंडीबागेला गेला ना त्या 300-400 मनुष्य ह्या असतात पुरा ती त्यांना म्हणसा आम्ही ते खोळी म्हणे इंग्लिश ಅಂತ आम्ही इनमेट्स म्हणसा आमदा इनमेट्स म्हणत आम्ही बाहेर सती आणसात इतलांची आमदा टिंब रागवण सेरा आमदा टिंब कसा मेमरी पॉवर अव्वल सेरा तरी आमचं नाही कोरते मस्त से तसं आम्ही अवघी कोणेक समान नाही तरी आमचे ते प्रायंदा अनुगुण होणे सुषमा डॉक्टरांनी सांगितलं ना तसं प्रत्येकाला समान होणे त्यांच्याच देहाचा काळजी खंडित घ्यावी आजी ते देशांतू आम्ही नवे कायले ऐकतसा आम्ही अशा सध्याप्रमाणे लाईफस्टाईल डिसीसेस म्हणसा लाईफस्टाईल डिसीज अंतू हायपरटेन्शन बीपी म्हणायचं आहे का तर सायलेंट किलर तर मस्त अधिक हसता वेरी कोणतं लक्षण दाखवित नाही त्यावरती तुमचा 40 वर्ष उपरांत अथवा लहान प्राय झाली तरी तुमचा काहीतरी त्याची लक्षणं झाली ते तुम्ही टायमाला समान हावनी तुमचं गोट्टाशी डॉक्टरशी जाऊन समान टेस्ट करवेन घ्या तुमचं लक्षणच होत नसतं बीपी टेस्ट केल्यानंद डॉक्टर बीपी टेस्ट मल्परमध्ये कोणी नाका नाही म्हणत नाही टेस्ट करसे ती अधिक कोण असं कुठल्या काळासे त्यांना हवासाना ट्रीटमेंट घ्यावे समान असे तुमचं 40 वर्ष उपरांत खंडित वर्खाला येतात हृदय तपासणे खंडित करे घ्या आम्ही हृदय रोगांतू अशा मारव्याच्या मनुष्यांची संख्या मस्त अधिक झालीच आहे ते उपरांत कोरोना उपरांतंतू मस्त लहान प्रायाचे धक्कूट ते सुद्धा हृदय रोगांठी मारस ते आम्ही पळावीसा पेपरांतू ऐकतसा मग डायबिटीस म्हणावाचा सामान्य आमचं 30% ऑफ पॉप्युलेशन मिडल एज जंतू 30% ऑफ पॉप्युलेशन इज वन वे ऑर अदर दे आर एदर प्री डायबिटिक्स ऑर डायबिटिक्स त्याला मस्त त्याला कसं मानदंड असते आम्ही कोणाला प्री डायबिटिक म्हणावाचा अथवा कोणाला डायबिटिक म्हणावाचा अथवा अनकंट्रोल डायबिटीस म्हणसा आम्ही तसं वेगवेगळ्या मानदंड असते ते प्रकार तुमचं कोणते सहा तरी तुमच्या गोट्याशी डॉक्टरशी जाऊन तुम्ही तपासणी करवे घेणे तुमचा केटलं तरी एक प्री डायबिटिक्स सांगते आमदा HbA1c म्हणावचं एक टेस्ट सेल असं एक ग्लायकेटेड हिमोग्लोबिन टेस्ट म्हणे तर आमचा 3 महिन्याचा ॲव्हरेज शुगर सांगायचं आहे तुमचं सामान्य 5.7 वेरी नॉन डायबिटिक म्हणसा आम्ही 5.7 to 6.2 वेरी आम्ही प्री डायबिटिक म्हणसा अबोव 6.2 डायबिटिक म्हणसा ते प्रकार खाली तुमचं शुगर लेवल्स मात्र पळवायचं नव्हे शुगर लेवल्स सामा हे टेस्ट हे करायचं मस्त इम्पॉर्टंट शुगर लेवल तुमचं पाहता एक नमुना असे दुपारी एक नमुना असे संजा मग एक नमुना असे तर तुमचा आमदा
ट्रीटमेंट द्यावे तर करेक्ट पॅरामीटर न आहे त्यासाठी तुम्हाला हे डिटेल्ड टेस्ट तुम्ही वर्षाला एकदा तरी करावायचं खंडित आवश्यकता आहे तुम्ही ऑलरेडी डायबिटिक्स आणि ते तुमचा महिन्याला एकदा तुम्ही डॉक्टरशी तुम्ही जाऊन तुमचा कोणतं तरी वेगळा मळे डायबिटीसनी हायपर टेन्शन दोन्ही कसं मळे ती भारी कसं ना पार्टनर्स इन क्राईम म्हणे ती दोन्ही ಒಟ್ಟು ಸಲ ते कितापर कर्सर म्हणे सांगावं हा नाही ते हार्ट अटॅकही करतीरा स्ट्रोकही देतीरा कसं नाही हायरा त्यावरती तुम्ही दोन्ही प्रॉब्लेम्स ते खंडित नियमित होऊन तुमचं गोट्टासे डॉक्टरांशी जाऊन तुम्ही तपासणी करून घ्यायचं मस्त आवश्यकता असे आज नाव एक कसं आजीचं काळ आणतो एका मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणावायचा नाव रोग म्हणसा आम्ही आधी आम्ही ओबेसिटी म्हणावायचं का सिम्टम म्हणसाना आज ओबेसिटी म्हणावायचा एक रोग आमचा विश्व आरोग्य संस्थेचा होतो अथवा ICD म्हणीचं एका इंटरनॅशनल हे कमिटीस आहे त्यासाठी एका क्लासिफिकेशन ऑफ डिसीज म्हणी ते प्रकार आज ओबेसिटी म्हणतात रोग म्हणी कन्सिडर करण्याचे त्यावरती तुम्ही ओबेस सलिताय ओबेसिटीला मानदंडासाठी BMI म्हणे बेसल मेटाबॉलिक इंडेक्स म्हणे तुमचं बेसल मेटाबॉलिक इंडेक्स 25 वरीस ಅನ್ನತ್ತೆ 30 वरीस ಅನ್ನತ್ತೆ ಖಂಡಿತ तुमचा ಕ್ಯಾನ್ಸರ್ यावचा ಅಪಾಯಸ್ असे अथवा हायपरटेन्शन यावचा अपायस असे कॅन्सर वेगवेगळे कॅन्सर यावचा अपायस असे अथवा तुमचा कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस हार्ट अटॅक अथवा स्ट्रोक हे व्हायचं मस्त पॉसिबिलिटीज असे हे तुमचं हायवा म्हणावचं नाही डॉक्टर मगाशी म्हणला ना प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर म्हणे आमदा आयलं उपरांत माग आम्ही पावस आयलो उपरांत सत्य शोधावच्या पेक्षा आधीच सत्य घेऊन गेला ते खंडित अव्वल म्हणे मला सवडसे मग हे मस्त विषय बोलला मस्त सती तरी ते थोडा इम्पॉर्टंट विषय में 4 विषय सांगा आज खंडित में तुमशी में शेअर करवे भारी मला कसं ना आवश्यकता म्हणे मला सवडसे एक मळे सुषमा डॉक्टर पिझ्झा बर्गर कल्चर खंडित मस्त अपायकारी ಮತ್ತು ಹೇ ಸಮ आज यंग जनरेशन कार्बोरेटेड ड्रिंक्स तुमचं पेप्सीस होतो कोकाकोलास होतो स्प्राईट्स होतो थम्सअप्स होतो हे मामूल फॅशन अंगल नसते आम्ही मट्टी काही बोलत नाही धकडू नका पेसी काही खाणं आहे म्हणे एक 200 ml कोक तुम्ही पेंतंदा तेंतु डायरेक्ट तुम्ही 50 to 60 grams of sugar at a time you are consuming. At a time you are consuming not less than 50 to 60 grams of sugar. Along with that, caffeine, दोन्ही स्टिम्युलेंट शुगरही आणखी पेयमा म्हणसे आवडसे ते सम केफीन तर आणखी मगही पेयमा म्हणे आमदा आसे असे ते खंडित अवॉइड करे बॉटल्ड ड्रिंक्स कोणतीही अव्वल नाही फ्रेश ಜ್ಯೂಸಸ್ ಕನ್ಗೆ धक्कुटेंदा ಅಥವಾ ಅಮ್ಮಿ ತಾಂಚಿ ಪೇಯವ मग आम्ही लेमन ज्यूस कन पेवरा फ्रेश होणे घराशींचे आम्ही कन पेवरा हे पूरा अवॉइड करावा खंडित करावा मग पूरा पॅकेज्ड फूड्स आमचे फेमस आहे का न्यूट्रिशनिस्ट डॉक्टर रुजिता दिवेकर म्हणे कोणाला कोणचं म्हणे कोणतं नाही ती वर्ल्ड फेमस न्यूट्रिशनिस्ट ती एक भारी एक अव्वल बोलणं म्हणसे जैसा जैसा पैकेट खोलता है वैसा वैसा पेट फूलता है म्हणे तुम्ही कसं पॅकेट ओपन करसान तुम्ही पोट बाहेर समोर येसे म्हणे ह्या पॅकेट्सला पूरा खंडित अवॉइड करतात आरोग्याला खंडित अव्वल आहे हे 2 विषय मग एक विषय म्हणे ॲडव्हर्टाइजमेंट आणि तो कसाला पुरा तुमचा कसाला मेडिसिन्स होतो लव्वेज तेलनस होतो चवनप्प कोणताही पत्यो नका तुम्ही कसाला औखत घ्यायचं डॉक्टरांचा सल्ला विना कोणता औखतही घेऊ नका हे माझं एक मुख्य सल्ला आहे अवघेंद आज कसं म्हणे आज टी व्ही उद्या आमची पेशंटच असते डॉक्टर अवुंडा म्हणे त्या वेळी एका कसाला क्रेज त्याचा तुम्ही पोटाला खायचा विषय अंतू डॉक्टरशी विचारता नाही कोणत्या ॲडव्हर्टाइजमेंट पडवणे टी व्ही ॲडव्हर्टाइजमेंट पडवणे अथवा कोणते यूट्यूब पडवणे खंडित फॉलो करणे तुम्ही घेऊ नका व्यायाम असतो योग असतो कसं नाही होतो समान गुरु ठेवून घेऊन कोणतरी समान गोंसल व्यक्तींशी विचारणे घेऊन तर आचरणे करे हे भारी मग एक गूगल डॉक्टर्स तुम्ही हाव नका गूगल अल्टिमेटली मला परवा एक 2 दिवस आधी एक यंग पेशंट एक 26 वर्षांचे की चेडी मला फोन ताई एक रात्री 11 ಗಂಟೆಯಿಂದ मी त्याला टिंबा ಶೀತ मग ಚಿಂಕೋಪುರ ಏನ್ಸಲ್ಲ ತಸ ಮೇ ಇಸ್ನೋಫಿಲ್ ಪರ ಚಕ್ಕರ ಲಿಹೊಂದು ದಿವಸನ ಡಾಕ್ಟ್ರೇ ನಂದು ಇಸ್ನೋಫಿಲ್ 10% ಉಂಟು ನನಗೆ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಉಂಟಂತೆ ಮಣಿ ಯಾರು ಹೇಳಿದ್ರು ಮಣ್ಣ ಗೂಗಲ್ ಹೇಳ್ತಾ ಉಂಟು ಮಣಿ ಮಳ್ಳ ನಿಮಗೆ ಇರೋದು ಕೋಲ್ಡ್ ನಿಮಗೆ ಎಲರ್ಜಿ ಉಂಟಂತ ಪ್ರೂವ್ ಆಗಿದೆ ಸಂತೋಷ ಪಡಿ ಅದಕ್ಕೆ ಮೆಡಿಸಿನ್ ಉಂಟು ನಾಳೆ ಕ್ಲಿನಿಕ್ಕಿಗೆ ಬಂದು ಕೊಡ್ತೇನೆ ಮಳ್ಳ त्या मेरी गूगल इट लीड्स नोवेअर काही तरी तुमचा रॉंग डायरेक्शनला घेऊन जासे तुम्ही गूगल आणि मॅप घालून घेतलं तरी मस्त एक्झाम्पल्स आहेत केंके जाऊन पडलीच आहे थोडीशी काराची पुरा तसं अवघड तसं असं म्हणणं आहे तरी इन्फॉर्मेशन द्यायचं येतं तरी प्रॅक्टिकली तुमचा डॉक्टरांनी टेस्ट करणे एग्जामिन करण्याची वखत देत तर समान वखत हसे वेगळं बरं समान वखत न आहे मग केडलाई सेल्फ मेडिकेशन नाका
काही सेल्फ मेडिकेशन करू नका. तुमचं गोट्यांशी कोणी डॉक्टर असती त्यांचा सल्ला प्रकार मेडिसिन घ्या, त्यांची तुमचं आरोग्य अव्वल हसे. हे इथलं विषय सांगायला मला अवकाश दिलेला मला हे संघटनेला अंक्यदा मी धन्यवाद सांगवानी. मध्ये मध्ये इंग्लिश बोलणी आयनिसती कन्नड बोलणी आयनिसती त्याला मी क्षमा विचारणी घेऊन अंक्यदा मट्ट्यांचं आश्चर्य विचारणे मला सुषमा डॉक्टर म्हणा त्यासारखं मलाही ह्या गावांतची कसं ना आता हे वेदिकेने तुम्हाला अवकाश मिळालेलं माझं एक सुकृतवाणी म्हणून माझे दोन्ही बोलाणी वेच. थँक्यू व्हेरी मच. कवेरी किती अवघी समस्या आहे ती म्हणी ते कसं अवॉइड करियरा किती करियरा म्हणी सुषमा अक्कना भारी सुरेख आमदा पुरा सांगितलं. तसंची आमचं लाईफस्टाईल कसं नसावं, सेल्फ मेडिकेशन किल्ला ना जे कितकित अवघे कायले कोणकोणते जंतू कसंही येंतीरा म्हणी आमचे गोखले अण्णाने अव्वल होऊन म्हणलांसे त्यांना दोघांनाही धन्यवाद. यशा सभिकांचा टाईम तुमदा काहीतरी विचारायला सणात ते डॉक्टरांशी संवाद करावे यश तुमचा मुक्त अवकाश. पडा रक्तकण त्याचं हे ग्लुकोज कॅरिंग कॅपॅसिटीचा किती ग्लुकोज सेल्सांना घेऊन जाते त्याचा कॅपॅसिटीचा पर्सेंटेज त्यावरती आमचं शुगर कंट्रोलन्स आहे का अथवा कंट्रोल नाही का तर समान आमदा माहिती मिळासे. ते प्रकारे ट्रीटमेंट आमदा वेरिएशन करावे. एक ते तुम्ही मात्र पुणे सलत अधिक करावे अथवा एडवोलवेरी मात्र घेणं ते मात्र स्टार्ट करावे अथवा तुमचं एडवोलवेरी देखवायचं मात्र काम करीत नाही तर वेगळे मात्र द्यावे ह्याला परत सहकारी असे. ग्लायकेटेड हिमोग्लोबिन टेस्ट HbA1c म्हणे मग मी भेटत मी तुला लिहून दे समय हाय हाय 5.7 to 6.2 non-diabetic, above 6.2 diabetic. Diabetic, I am a diabetic. I have 9.7. आम्ही त्याला कसाला माणसं मला बेस जगवणं हे आम्ही सामान्य त्याला अनकंट्रोल डायबिटीस मेलिटस माणसं मळे त्यांचं एक की मळे जाणा इतला कारण आमचा लाईफस्टाईल ಮೂಲಕ असतो आहार ಮೂಲಕ असतो मग मेडिसिन सामान्य आम्ही डायबिटीस ट्रीटमेंट कसा मळे 30% आमचा औखता 30% एक्सरसाइजेस 30% आमचं फूड 10% स्ट्रेस हे डायबिटीसचं ट्रीटमेंट आमचं औखताना व्हॅल्यूस असं 30% मात्र 30% लाईफस्टाईल तर एक्सरसाइज सेरा स्ट्रेस रिलीफ सेरा अथवा वॉकिंग मस्त कसं ना स्ट्रेनस एक्सरसाइज करवा म्हण नाही मामूಲು मॉडरेट एक्सरसाइजही पुरसे तर ॲटलिस्ट 30 ನಿಮಿಷ ದಿವಸला 150 minutes पर वीक म्हणे लेखा ॲटलिस्ट एका वारांतू 5 दिवस तरी आमचा कोणत्या मॉडरेट एक्सरसाइज आवश्यकता असे. Chooses to sleep. A person who is sleeping decides to lie down or not ready to awaken. हे शुगरला मेन रीजन कोणतं व्यक्ती चाललाच असे तो कैटला बेस्ट असे बेटलेला व्यक्ती कैटला निद्दवसे निद्दवलेला व्यक्ती कैटला उठ्ठावही रेडीसत नाही तसं शुगर याचं अधिक असे हे पक्ष अव्वल डेफिनेशन बहुशः डायबिटीसला काही मिळले नाही. ಹಲೋ ಒಂದು 50+ 60+ ಆದವರಿಗೆ ಆಹಾರ ಪ್ರಮಾಣ ಕಡಿಮೆ ಆಗಿರ್ತದೆ. ಮುಂಚಿನ ಹಾಗೆ ಅವರು ಎಲ್ಲವನ್ನ ತುಂಬ ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ ಆಗುದಿಲ್ಲ. ಅವರ ಆಹಾರ ಪ್ರಮಾಣ ಕಡಿಮೆ ಆಗಿರ್ತದೆ. ಆಗ ಅವರಿಗೆ ಅದರಲ್ಲೇ ಅವರಿಗೆ ಪ್ರೋಟೀನ್ಸ್ ಬೇಕು, ಮಿನರಲ್ಸ್ ಬೇಕು, ಕಾರ್ಬೋಹೈಡ್ರೇಟ್ಸ್ ಬೇಕು, ನಾರಿನಂಶ ಮುಖ್ಯ ಬೇಕು. ಈಗ ಅವರಿಗೊಂದು ಸಮತೋಲನ ಆಹಾರ ಒಂದು ಅಲ್ಪ ಪ್ರಮಾಣದ ಆಹಾರದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಬೇಕಾದಂಥದ್ದು ಹೇಗೆ ಸಿಗಬಹುದು. ಹಣ್ಣು ಒಂದು ಸಣ್ಣ ಕನ್ಫ್ಯೂಷನ್, ಊಟಕ್ಕೆ ಮುಂಚೆ ಅಂತಾರೆ ಆನಂತರ ಅಂತಾರೆ ಇರತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ಕಾರ್ಬೋಹೈಡ್ರೇಟ್ಸ್ ಉಂಟು ಅಕ್ಕಿಯಲ್ಲಿ ತುಂಬ ತಿನ್ನಬೇಡಿ, ವೀಟ್ ತಿನ್ನಿ ಅಂತಾರೆ. ಅಂದರೆ ಇದೆಲ್ಲವನ್ನ ನಮ್ಮ ವಾತಾವರಣಕ್ಕೆ ದಕ್ಷಿಣ ಕನ್ನಡದ ವಾತಾವರಣಕ್ಕೆ ಸಣ್ಣ ಪ್ರಮಾಣದ ಅಲ್ಪ ಪ್ರಮಾಣದ ಆಹಾರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲವೂ ಸಿಗುವ ಹಾಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಮಾಡಬಹುದು ಅಂತ ಒಂದು ಮಾಹಿತಿ. ಆಹಾರದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳೋದಾದರೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿ, ಇದು ನಮ್ಮ ಮೆಟಬಾಲಿಸಮ್ ಮೇಲೆ ಡಿಪೆಂಡ್ ಆಗಿರ್ತದೆ. ಸಾಮಾನ್ಯ ನಾವೊಂದು 25-30 ವರ್ಷದ ಎಷ್ಟು ತಿಂತಾ ಇದ್ದೆವು, ಇವತ್ತು ನಾವು ಅಷ್ಟು ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ ಖಂಡಿತ ನಮಗೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಇನ್ನೂ 10 ವರ್ಷ ಬಿಟ್ಟು ಇನ್ನೂ ನಮಗೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಒಂದು ಎರಡನೇದಾಗಿ ಅದರ ನಂತರ ಅಷ್ಟೊಂದು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದ ಆಹಾರದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರೋದಿಲ್ಲ. ಒಂದು ಆಗ ಹೇಗಂದರೆ ಈಗ ನಾನು ಸಿಂಪಲಾಗಿ ನನ್ನ ಪೇಷಂಟ್ಗಳಿಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಆಗ ನಾನು ಇವತ್ತು ಎಂತ ಮಾತಾಡಿದ್ದೇನೆ ಅಂದರೆ ನಾನು ಕೆಲವು ತಯಾರು ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೆ, ಅದು ಯಾವುದನ್ನು ಮಾತಾಡಲಿಲ್ಲ, ನಾನು ಬೇರೆ ಮಾತಾಡಿದ್ದೆ ಇವತ್ತು. ಅದರಲ್ಲಿತ್ತು ಈ ವಿಷಯ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸಾಮಾನ್ಯ ಆಯುರ್ವೇದದಲ್ಲಿ ಷಡ್ರಸೋಪೇತ ಭೋಜನ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಸಣ್ಣವರು ಇರುವಾಗ ಹೆಚ್ಚಾಗಿ ನಮಗೆ ತೋಟ ಇತ್ತು ಹಿಂದೆ. ತೋಟ ಇರುವಾಗ ನಾವು ಅಂಗಡಿಯಿಂದ ತರಕಾರಿ ತಂದದ್ದು ಯಾವಾಗಲೂ ನೆನಪಿಲ್ಲ.
ಅಮ್ಮ ತೋಟಕ್ಕೆ ಒಂದು ರೌಂಡ್ ಹೋಗಿ ಬರ್ತಿದ್ರು, ಯಾವುದಾದ್ರೂ ಅಂಕುರಿಯೋಕ ಕೋಣ್ತದರಿ ಬೋಂಡಿಕ ಅಂಕೆಕ ಕಾಯ್ತರಿ ಏಕ ಪಸಂಗುರಿ ಸಸಲಿ ಏಕ ಸಾರ ಸಸಲ कोणतरी चटणी ससली त्यांचं आमचं आघा विटामिन्स मिनरल मिळणं सर आम्ही सामान्य अशा आमचा लाईफस्टाईल डिसऑर्डर्स किल्ला आमचा अधिक जाण्यामुळे एक कारणामुळे आम्ही अधिक कसं असल्यामुळे अतिथी देवो भव म्हणायचं एक आमचं कसं आमचं मूळ एक तत्व आमचं ब्राह्मणांचं असतो आमचं हिंदुत्वांचं मूल तत्व आज इथं आम्ही फॉलो करीत नाही. अधिक कसं असल्यामुळे अवघे पशु पक्षी प्राणी अतिथींचा पूर देवनी उरला तर यजमानही खावायचा तसा परिस्थिती आधीच आली. अजेसे काळांत उलटा जाण असते. एक कारण अवघे रोगांना मूಲ ಕಾರಣ ತಂತು ಆಮ್ದು ಸಾಮಾನ್ಯ ತೂಮಣವಸೆ ಪೇಷಂಟ್ ಅಂದ ಮೊಳಕೆ ಬರಿಸಿದ ಕೆಲವು ಏನು ಕಾಳುಗಳು ಅಥವಾ ಒಂದು ಲೋಟ ಹಾಲು ವೆಜಿಟೇರಿಯನ್ ಆದರೆ ಮತ್ತು ಸಾಮಾನ್ಯ ಸುತ್ತಮುತ್ತ ಬೆಳೆಯುವ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ತರಕಾರಿಗಳಲ್ಲಿ ಸೊಪ್ಪು ತರಕಾರಿಗಳು ನಮ್ಮ ಸುತ್ತಮುತ್ತಲು ಒಂದೆಲಗ ಬೆಳೀತದೆ. ನಮ್ಮ ಸುತ್ತಮುತ್ತಲು ಏನು ನಿಮ್ಮ ಮನೆ ಅಂಗಳದಲ್ಲೇ ಭಂಕೋಕ ಪೂರ ಸಾಮಾನ್ಯ ಚಿಗುರು ಮಿಳಸ್ತದೆ पूरा मग वाळी मिळसे त्यांचं पुरं पोषकांश असते कॅल्शियम्स असते मग आमचं अगोटीन आम्ही खायचा पुरा कसं ना आम्ही हाय आणू त्यांचं आव मग हाय प्रत्येक मे थोडसे ಪೇಷಂಟ್ನ म्हणावाचा ನಿಮ್ಮ ಅಜ್ಜಿ ಏನು ತಿಂತಾ ಇದ್ರು ಅವರು ಅದನ್ನೇ ತಿನ್ನಿ. ನಿಮ್ಮ ಅಜ್ಜಿ ಎಷ್ಟು ಬದುಕಿದ್ರು ಅವರು 90-100 ವರ್ಷ ಇದು ಸೆಂಚುರಿ ಕ್ರಾಸ್ ಆಗಿತ್ತು ಅವರಿಗೆ. ಹಾಗಾದರೆ ಅದನ್ನೇ ನಾವು ಇವತ್ತು ಫಾಲೋ ಮಾಡಿದರೆ ಖಂಡಿತ ಅಷ್ಟು ದೊಡ್ಡ ರೋಗಗಳು ನಮ್ಮನ್ನು ಬಾಧಿಸಲಿಕ್ಕಿಲ್ಲ ಮತ್ತು ಆರೋಗ್ಯ ಸಹ ಚೆನ್ನಾಗಿ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ಬೋದು. ಕಳ್ಳ ಹಾರ್ಟ್ ಪೇಷಂಟ್ ಅಂದ नाही हां अजिसे टेक्नॉलॉजी इंतू 100 वर्षांतू ಇದೆ ಮೇರ आज ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी केवरी आहे असं म्हणले 100 वर्षांचा आज कसं ना सामान्य सर्जरी हसे त्यांना एंजियोप्लास्टी हसे सक्सेसफुली हसे ते ಬಗ್ಗೆ मैं कमेंट करो समान व्यक्ती न है तरी कसं ना म्हणले सामान्य ते रोगाचे स्पेशलिस्ट आहे. सामान्य त्यांचं एक प्रोटोकॉल्स असे एका रोगाला कसं कसं औषध द्यावा म्हणे ते प्रकार औषध द्यायसाठी तुमचं समाधान झालं नाही तर तुम्ही डॉक्टर चेंज करूया तरी ते डॉक्टर तप्पू म्हणायचं एक परिस्थिती मेन आहे. ॲज अ डॉक्टर आय कॅन अंडरस्टँड मी डॉक्टर होय मला अर्थ असे तुमचं भावनाही मला अर्थ असते ती तरी डॉक्टरांनाही त्यांनाही ते कसं ना थोडसा प्रोटोकॉल्स असे असंच करावा असंच औषध द्यावा एस्पेशली तो कॉर्पोरेट हॉस्पिटल आणतो असंच औषध द्यायचं स्पेसिफिक रिटर्न प्रोटोकॉल्स असे ते प्रकार ते दिले नाही तेही जायला जायचं आहे आता तेही त्यांचं काम तेही कळून घ्यायचं येरा. मग तुमचा एक आणखी एक एक्झाम्पल्स असे एक मस्त एक जोक्स सांगायचं आहे 2 ನಿಮಿಷಂತೂ आणि एक बोडी वेगळे गावांतू शिक्षासलोके कॉलेज अंतू दद्दाशी डॉक्टर दद्दाशी बोडीन फोन कलोंखे दद्दा मला असं भारी जौरियन्स शीत इसे मस्त कोकुलसे म्हणजे पूरा फ्लूचं लक्षण पळबोडिया तू डॉक्टरशी जाऊन डॉक्टरने म्हणलेला पुरा करेक्ट ओखत घे मग डॉक्टरला पुरा फीज करेक्ट दे किल्ला म्हळे तू डॉक्टर वंचव मग नेक्स्ट डॉक्टर कसा पुरा टेस्ट पूरा टेस्ट करवाई अगत्य सोतून असं पुरा टेस्ट करवाई किल्ला म्हणे तो लॅबाचाही वंचव मग डॉक्टरने किती पुरा चीटी प्रत्येक औषधही घे किल्ला म्हणे तो फार्मासिस्टही वंचव हे औषध तो पूरा कोणतेही खाऊ नका किंवा तोही वांचव अशी. आयलो म्हणे यशसे काळ म्हणासा लांबी लांबसता आमच्या साबाळागंतू सुमार जणांना तसं व्हेरिएशन हसलं त्याला आत दिलाय म्हणचले डिलिव्हरी झाल्यापर्यंत समान हसे पुरा म्हणे पण यशा तर कायलो म्हणावाचा का परिगणना करीतसा तर त्याला मला क्लॅरिटी की हवी. बट किती म्हणसे का आदिल यशा मे माझे प्रॅक्टिस अंतू नाही ते माझं स्ವಂತ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಅಲ್ಲ ಪಳಾಯಿನತ್ತೆ इतला ಏರುಪೇರು ಹನ್ನತ್ಲ ಅದ್ದಿಲ್ಲನಿ ಯಶಲ್ಲ ಕಂಪೇರ್ केलनाते इरेग्युलरिटी ऑफ मेन्सेस ससाला नाही म्हणी नाही बट यशा कसा मळे 3 महिने हन नाही चौथो महिना 15-20 दिवस ब्लीडिंग हायवेचा थांबतच नाही विदाउट मेडिकेशन मग 6 महिने करेक्ट हायवेचा आणखी 6 महिने इरेग्युलरिटी अगदी तसा हन्नतला इरेग्युलरिटीस असाला एक 10 दिवस नाही तर 5 दिवस मॅक्झिमम 10 दिवस इतलांची
ता PCOD म्हणी कन्सिडर करावा नाही. PCOD कन्फर्मेशन हाय म्हणी झाला ते आम्ही स्कॅनिंग करावं असेल आधीला तिथला स्कॅनिंग आणि करावायचाही नसला आणि आधी काळांतू तसं स्वतः अशोक अरिष्ट देवनी पुरा समान असाला केला मला आठवचं अशोक अरिष्ट घेतला तर समान असे अँड इन्सिडेंटली तर समानही हसाला. मग अशा आणखी एक म्हळे थायरॉइड व्हेरिएशन मी सांगावे विसरला मगाचे. थायरॉइड प्रॉब्लेम काही हजारांतू एकलेला असाला का की ताका मे प्रॅक्टिस सुरू करता अशें इट हॅज बिकम कॉमन केला म्हणजे आम्ही टेस्टाला देता वी इन्क्लूड इवन थायरॉइड टेस्ट नाही ते आता मिस असे आमचं डायग्नोसिस इतला आमचं सिस्टम पाड झाला असे म्हणजे आमचं हेल्थ पाड झाला असे म्हणे. इट वॉज अ रेअर केस इन जस्ट 25 वर्क मे क्लिनिक घालून एक 4-5 वर्कांत हे नतलांची PCOD थायरॉइड इरेग्युलर मेन्सेस म्हणजे पेशंटाची येनातले तेडले आम्ही बरे गर्भिणी पळावेचा ल्हान आजारा तर मात्र पळायचला बट एशा एक 4-5 वर्कां पासून फुल चेंज झाला असे. ಕೆಲವೊಂದು ಎಠಾಶ್ ಓಪನ್ ಹೌನಿ ಮಣಾವೆ ಕೈಂತ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ಸಲತ್ತೆ ಮಳೆ ಎಸ್ಪೆಷಲಿ ಲೇಡೀಸ್ ತುಂಬ ಮೇ ಕಲ್ತಾ ಇಲ್ಲ ಉಪ್ರಾಂತ पर्सनल हवनी येवनी विचारू येर हे लाईफस्टाईलवर ठीक सारखा असं हांसवेचा अशा 100% नो डाऊट. ॲक्च्युली मेची असे एक्झाम्पल मे का योग सुरू करणे काही एक 20 वर्षा झाले मे ढोमळसे रपळावे इट इज ड्यू टू जीन्स केला मळे बळवळी बट टचवूड माझी दद्दाशी माझी अत्तेशी पुरा डायबेटिक नो आय मे बिकम अ डायबेटिक एट एनी टाइम बट हेल्थ माझा अव्वलसे म्हणे म्हणावे मे खुशी पावसा केला म्हणे इट इज ओनली ड्यू टू योगा प्रॅक्टिस मे दिसाला 1 घंटा योगा करसा पाहता मेडिटेशन योगा प्राणायाम सो तर मस्त इफेक्ट असे नाही ते आय एम एट द वर्ज ऑफ मेनोपॉज मला मस्त प्रॉब्लेम्स येते नाही येणाही म्हणी मी म्हणत नाही हे वेळेलाही चान्सेस आहे बट आय एम द बेस्ट एक्झाम्पल इतलांचे. ಐತೆ ಬಣಿ ಮನ್ಸತಿ ಈ ಬಗ್ಗೆ ಕೆಲವು ಮನಸ್ಸು 180 ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ ನಿಮಗೆ 60 ವರ್ಷ ಆಯ್ತಲ್ಲ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಏನು ಹೇಳ್ತೀರಿ ನೀವು? ಅಲ್ಲ ಅಲ್ಟಿಮೇಟ್ಲಿ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಹಾಗೆ ಓಪನ್ ಪ್ಲ್ಯಾಟ್ಫಾರ್ಮಲ್ಲಿ ಎಲ್ಲವನ್ನು ಚರ್ಚೆ ಮಾಡುವ ಹಾಗಿಲ್ಲ ಕೆಲವು ವಿಷಯಗಳನ್ನು ಆದರೂ ಕೂಡ ಅನ್ಲೆಸ್ ನೀವು ಇಫ್ ಯು ಫೀಲ್ ವೆಲ್ आमचं BM हेगडे काही म्हणसे इफ यू ईट वेल डायजेस्ट वेल शीट वेल पीस वेल स्लीप वेल यू आर फाईन म्हणे तुमचे कसं ना तुमचं आरोग्य ಅಂತೂ ಏರುಪೇರು ಕೈಯಾಗ ನತ್ನತೆ थोडसे पेशंटांना आम्ही पळावीसारखं त्यांना केडलाही 170-180 नॉर्मल त्यांना काही एक सिम्टम्स येत नाही वेगळा कोणताही आम्ही कॉम्प्लिकेशन्स म्हणतो हार्ट डिसीज तर काही एक होत नाही तुम्ही केडला वेरी समान एक्सरसाइज करसा तुमचा भूक समान से नींद अव्वल येन से त्या वेरी शुगर लेवल कसं ना वारी 6 महिने जात नाही ॲटलिस्ट 170-180 सण तरी दॅट इज नॉर्मल फॉर यू हे जनरलाइज करवा नाही अवघंद एकच रूल नाही तुला तर 180 तुला नॉर्मल चालते आणखी काही पेशंट खाली 150 हंतना पूरा कॉम्प्लिकेशन्स अंतीरा हे प्रत्येक पेशंट अठा इंडिव्हिज्युअल आम्ही प्रत्येक पेशंटला युनिक होणे घ्यायचा इंडिपेंडेंट होणे घ्यायचा अवघ्या ट्रीटमेंट अवघ्या पेशंटचा एक ट्रीटमेंट नो आहे आमचं पेशंट स्पेसिफिक ट्रीटमेंट सूप म्हणे म्हणजे अवघी योगा करावे हन नाही ಕೆಲವಂತ अंग म्हणे हे हन नाही कोणतं केलं ना ते बोला म्हणून ॲक्च्युअली मला 60 वर्ष झाले नाही ॲक्च्युअली तुम्ही योगा करायचं ते एका गुरुचे अंडरची करावा तुमचे इथले करावे नाजे सो ही विल बी द राईट पर्सन टू टेल यू कोणतं तू करावाशी कोणतं नाजे करावे म्हणे मला तुमदा किती पुरा प्रॉब्लेम्स आहे आता ते थन सांगून घेवनी ॲक्च्युअली आमदा योगा सेंटर धर्मस्थळ त्यांचा गोटाच आहे त्या हांटी कोणतं तरी एक योगा टीचरला तुम्ही बोलले ना ते दिसाला नाही तर वाराला 2-3दा गेल ना ते ती ट्रेनिंग देवायचं एक हे से सिस्टम्स आहे ता तुमदा ಯೂಸ್ करूया. ನಂದು 2 ಕ್ವಶನ್ ಇದೆ. ಒಂದು ಜನರಲ್ ನಾಲೆಜಿಗಾಗಿ ಈ ಮಾದಕ ದ್ರವ್ಯ ಸೇವನೆಯನ್ನು ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕಾಗ್ತದೆ ಮತ್ತು ಅದರ ಪರಿಣಾಮ ಎಷ್ಟೊತ್ತಿರ್ತದೆ ದೇಹದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರ ಉಂಟು ಟೆಸ್ಟ್ ಇದ್ದು? ಎಲ್ಲ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲ್ಗಳಲ್ಲಿ ಅವೈಲೇಬಲ್ ಇಲ್ಲ ಮತ್ತು ಅದರಲ್ಲಿ ಕೂಡ ಅದರದ್ದು ಸ್ಪೆಸಿಫಿಸಿಟಿ ಅಂದರೆ ಅದು ಎಷ್ಟು ಕರೆಕ್ಟ್ ರಿಸಲ್ಟ್ ಕೊಡ್ತದೆ ಅದು ಕೂಡ ಸ್ವಲ್ಪ ಕ್ವಶನೇಬಲ್
ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಈ ಏನು ಮಾದಕ ದ್ರವ್ಯಗಳದ್ದು ಕೊಕೈನ್ ಇರ್ಬೋದು, ಕೆನ್ನಬಿಸ್ ಅಂದರೆ ನಾವು ಏನು ಗಾಂಜಾ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ, ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಜನರಲಾಗಿ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಈ ಆಲ್ಕೋಹಾಲ್ ಎಲ್ಲ ಬ್ರೆತ್ತಲ್ಲೇ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತದೆ, ಉಸಿರಿನಲ್ಲೇ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತದೆ. ಮತ್ತು ಈ ನಮ್ಮ ಉಳಿದ ಮಾದಕ ದ್ರವ್ಯಗಳು ನಮ್ಮ ಬ್ರೆತ್ತಲ್ಲಿ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಅದನ್ನೊಂದು ಸೆಲೈವ ಅಂದರೆ ಎಂಜಲು ಅಂತ ಹೇಳ್ತೇವಲ್ಲ, ಎಂಜಲ್ನಲ್ಲಿ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಯೂರಿನಲ್ಲಿ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಬ್ಲಡ್ಡಲ್ಲಿ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅಥವಾ ಕೂದಲುಗಳಲ್ಲಿ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಈ ಸೆಲೈವ ಮತ್ತು ರಕ್ತ ಮತ್ತು ಎಂಜಲು ಇದರ ಟೆಸ್ಟ್ಗಳ ರಿಪೋರ್ಟ್ 24 ಗಂಟೆ ಒಳಗೆ ಸಾಮಾನ್ಯ ಸರಿ ಬರುತ್ತೆ. ಅದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಹತ್ತಿರದಲ್ಲಿ ಖಂಡಿತ ಅವೈಲೇಬಲ್ ಇಲ್ಲ. ಅದು ದೊಡ್ಡ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲ್ KMC ಅಥವಾ ನಮ್ಮ ವೆಲ್ನಾಕ್ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲ್ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡೋದು KMC ಅವರೇ. ಅಲ್ಲಿ ಟೆಸ್ಟ್ ಎಲ್ಲ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಿಗೆ ಅದರ ಲಭ್ಯತೆ ಇಲ್ಲ, ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡುವ ಲಭ್ಯತೆ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ಉಗುರಿನ ಟೆಸ್ಟಲ್ಲಿ ಸಾಮಾನ್ಯ 90 ದಿವಸಗಳ ತನಕ ಡಿಟೆಕ್ಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತದೆ. ಆದರೆ ಅದು ಜೆನೆಟಿಕ್ ಟೆಸ್ಟಿಂಗ್ ವೆರಿ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸಿವ್. ನಿಮಗೆ ನಾನು ಆಗಲೇ ಒಂದು ವಿಚಾರಿಸಿದಾಗೆ ಸಾಮಾನ್ಯ 750ರಿಂದ 10,000ವರೆಗೆ ಅದರ ಪ್ರೈಸ್ ಉಂಟು ಆ ಎಲ್ಲ ಟೆಸ್ಟ್ಗಳಿದ್ದು. ಅದರಲ್ಲಿ 5 ಲೆವೆಲ್ ಟೆಸ್ಟ್, 7 ಲೆವೆಲ್ ಟೆಸ್ಟ್, 10 ಲೆವೆಲ್ ಟೆಸ್ಟ್, ಹೀಗೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯ ಟೆಸ್ಟ್ಗಳು ಉಂಟು ಅದರಲ್ಲಿ. ಆದರೆ ನಿಮಗೆ ಹತ್ತಿರದಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡುವ ಫೆಸಿಲಿಟೀಸ್ ಇಲ್ಲ. ಇನ್ನೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಸರ್, ಈ ಮೈಗ್ರೇನ್ಗೆ ಪರ್ಮನೆಂಟ್ ಸೊಲ್ಯೂಷನ್ ಏನಾದರೂ ಉಂಟಾ? ಮೈಗ್ರೇನ್ ತಲೆನೋವು ಮತ್ತೆ ಗ್ರೇನಿಲ್ ಮಾತ್ರೆ ಆಗಾಗ ತಗೊಂಡ್ರೆ ಅಡ್ಡ ಪರಿಣಾಮ ಉಂಟಾ? ಕೆಮಿಕಲ್ ಯಾವಾಗಲೂ ಕೆಮಿಕಲ್ಲೇ, ಅಡ್ಡ ಪರಿಣಾಮ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ಸಾಮಾನ್ಯ ಮೈಗ್ರೇನ್ ಹೇಗಂದರೆ ಇವತ್ತಿನವರೆಗೆ ಸಹ ಆಧುನಿಕ ವೈದ್ಯಕೀಯ ವಿಜ್ಞಾನಕ್ಕೆ ಮೈಗ್ರೇನಿಗೆ ನಿಜವಾದ ಕಾರಣ ಏನು ಅಂತ ಅದಕ್ಕೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ನ್ಯೂರಲಜಿಸ್ಟ್ಗಳಿಗೂ ಯಾಕೆ ಮೈಗ್ರೇನ್ ಬರ್ತದೆ ಅದಕ್ಕೆ ಟ್ರಿಗರ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ. ಟ್ರಿಗರ್ಸ್ ಅಂದರೆ ಯಾವುದರಿಂದ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತದೆ. ಕೆಲವರಿಗೆ ಪ್ರಯಾಣ ಮಾಡಿದರೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ನಿದ್ದೆ ಕೆಟ್ಟರೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಜೋರು ಸೌಂಡ್ ಕೇಳಿದರೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಹೌದು, ಕೆಲವರಿಗೆ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಫುಡ್ಡಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಆದರೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ತುಂಬ ಬ್ರೈಟ್ ಲೈಟ್ ನೋಡಿದರೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಬೇರೆ ಬೇರೆ ಟ್ರಿಗರ್ಸ್ ಇರ್ತದೆ. ಒಂದು ವೇಳೆ ಟ್ರಿಗರ್ಸನ್ನು ನೀವು ಐಡೆಂಟಿಫೈ ಮಾಡಿದರೆ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಾಧಾನ ಅದಕ್ಕೆ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತದೆ. ಆದರೆ ನನಗೆ ಗೊತ್ತಿದ್ದ ಮಟ್ಟಿಗೆ ಮೈಗ್ರೇನಿಗೆ ಆಯುರ್ವೇದದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯ ಮದ್ದುಗಳುಂಟು. ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮದ್ದುಗಳಿಗೆ ಕಂಪೇರ್ ಮಾಡಿದರೆ ಹೆಚ್ಚು ಪರಿಣಾಮ ಆಯುರ್ವೇದ ಮೆಡಿಸಿನಲ್ಲಿ ಸಿಗ್ತದೆ. ನಾನು ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಅಲೋಪತಿ ಮತ್ತು ಆಯುರ್ವೇದ ಏನು ವಿರೋಧ ಇಲ್ಲ, ಇದು ಒಂದಕ್ಕೊಂದು ಕಾಂಪ್ಲಿಮೆಂಟರಿ. ಈಗ ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಬಂತು, ಆಗ ಅಲೋಪತಿ ವೈದ್ಯಕೀಯದ ನಾವು ನೆರವು ಪಡ್ಕೊಳ್ಳೇಬೇಕು. ಆದರೆ ಎಲ್ಲ ರೋಗಗಳಿಗೆ ಕಂಪೇರ್ ಮಾಡಿದರೆ ಕಮ್ಯುನಿಕೇಬಲ್ ಮತ್ತು ನಾನ್ ಕಮ್ಯುನಿಕೇಬಲ್ ಡಿಸೀಸ್ ಅಂತ ಉಂಟು. ಅಂದರೆ ಸಾಮಾನ್ಯ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳೋದಾದರೆ ಸಂಸರ್ಗಜ ಮತ್ತು ಒಬ್ಬರಿಂದೊಬ್ಬರಿಗೆ ಹರಡುವ ಮತ್ತು ಹರಡದೇ ಇರುವ ಕಾಯಿಲೆಗಳು, ಈ ಡಯಾಬಿಟಿಸ್, BP, ಹಾರ್ಟ್ ಡಿಸೀಸಸ್, ಇದೆಲ್ಲ ಹೇಗೆಂದರೆ ನಾನ್ ಕಮ್ಯುನಿಕೇಬಲ್ ಡಿಸೀಸಸ್. 70 to 75% ನಾನ್ ಕಮ್ಯುನಿಕೇಬಲ್ ಡಿಸೀಸಸ್. ನಾವು ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಹೋಗಲೇಬೇಕಾದ ಕಾಯಿಲೆಗಳು 25%. ಅದರಲ್ಲಿ ಇನ್ಫೆಕ್ಟಿವ್ ಡಿಸೀಸಸ್, ಡೆಂಗ್ಯೂ ಇರ್ಬೋದು, ಮಲೇರಿಯಾ ಇರ್ಬೋದು, ಬೇರೆ ಯಾವುದೇ ಇನ್ಫೆಕ್ಷನ್ಸ್ ಇರ್ಬೋದು. ಉಳಿದದ್ದೆಲ್ಲ ಈವನ್ ಸಾಮಾನ್ಯ 75% ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಸರ್ ಎಂತ ಹೇಳ್ತೇವೆ ಅಂದರೆ ಅದನ್ನು ನಾವು ನಾವು ತಡೆಗಟ್ಟಬಹುದು. ಈಗ ಲಂಗ್ ಕ್ಯಾನ್ಸರಿಗೆ ಸ್ಮೋಕಿಂಗ್, ಅಥವಾ ಗಟ್ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಅಥವಾ ನಮ್ಮ ಸ್ಟೊಮಕ್ ಕ್ಯಾನ್ಸರಿಗೆ ಆಲ್ಕೋಹಾಲ್ ಕನ್ಸಂಪ್ಷನ್, ಹೀಗೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ತಡೆಗಟ್ಟಬಹುದಾದ ಕ್ಯಾನ್ಸರ್ಗಳು ತುಂಬ ಇದೆ. ಗ್ರಾಚಾರದಿಂದ ಬರುವ ಕ್ಯಾನ್ಸರ್ಗಳು ಖಾಲಿ 5ರಿಂದ 10% ಮಾತ್ರ. ಆ ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್ ಇಲ್ಲ, ಆದರೆ ಪೈನ್ ನಾವು ಕಡಿಮೆ ಮಾಡ್ತೇವೆ. ಅಜ್ಜಿಚೆ ಹೇಕ್ರಮಂತೂ ಅಂದ ಆರೋಗ್ಯ ಬಗ್ಗೆ ಅನೇಕ ಮಾಹಿತಿ ದಿದ್ಲೆ ಶ್ರೀಮತಿ सुषमा डोंगरे तसंची श्रीयुत कृष्ण गोखले हिंदा आमचे समितीचे कंठी हृत्पूर्वक धन्यवाद सांगायचा. आवगेंदा पाठाचो वेळ वचलो येता इस्कुलांचा संची नेक्स्ट खेळाचो वेळ लन्नदा कुटुंब पश्चिम मट्टेवेरी लल्लन्ना खेळा खेळूनी मग फळाहार करणे आमचे घराला चला खेळ चालवून पूर्ण गोखले मग अश्विनी हेब्बार हिंदा वेदिकेला सद्दायचा. तसंच त्या खेळात सनी लन्ना धाकुडी पूर्ती मराठे विकास नाव ಹೆಸರು विकास ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಗಾನವಿ ಶಿವಾಂಶ್ मराठे अनुभव राजे अद्विका ठोसर नोका कुठेंदा पुरा आगे नाव सांगितलींचा सरनेम वाटू ठेवून घ्यायचा. नेक्स्ट विचारतो सरनेम म्हणा, नाव मग म्हणे सरनेम म्हणे कोणचं का अशा मे पूर्ण गोखले तू मराठे तसा तर सरनेम हां अशा तुमचा खेळ एक सुरू असे
त्या आपला बकेट ठेवा ना स्टीलाचा त्याला एका जागेवरती तुम्ही पोप्पण टाकायची ते अंतू पडावे कोणाची अधिक पडसाठी 1 निमिष 1 निमिष कोणाची अधिक पडसाठी त्यांचं नाव म्हणसा कुणी पडलेल्यांचंही नाव म्हणसा अग्गेंदा समान नाव म्हणसा अग्गेंची ओके हा कोणी फर्स्ट कसा मट्टी कुडी अदिरा इतल्यान समान असे एळण्याचे किती जण असा एळणे मट्टन एक रिक्वेस्ट यशोपरा तुम्ही कसा पाठवाय केली त्या तसांची धाकुड्यांचा खेळ बेसन पडावणी त्यांना सपोर्ट करा मग लन्नंदनी मट्टन हॅलो अजून निघाली ट्रायल ट्रायल खेळायचे हा पडा ट्रायल टाइम पडा टाइम अशी हा धरित्री बिडे टाइमर सेट करी ऐसा आर्यन पढ़ के पप्पड़ा टक्की से बाल देन तो अवकी पड़ा बड़ा घराशी पप्पड़ा खोलने अभ्यास का पड़ा हाँ शुरू करी पढ़ाई से हाँ एक के गेला टाकी 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 हाँ हाँ टाकी टाकी हाँ घाल ते हाँ घाल मट्ट्यांचा गोट्या पप्पड़ा आणि ते कोळ आहे हो ಹಲೋ 5 4 3 2 1 ಚಪ್ಪಾಳೆ 4 आर्यन 4 गे 4 पप्पळा यशा कोणी नेक्स्ट तू का हा तुझं नाव किती सरनेम समवेता सुघोष मराठे सुघोष मराठे यशा पप्पाला टाकी स्टार्ट व्हेरी गुड लागली व्हेरी गुड सुपर तसा वारे वा एक व्हेरी वाव अजून एक वन मोर व्हेरी गुड व्हेरी गुड मट्टे ನಿಮ್ಮ ಚಪ್ಪಾಳೆ ಮಟ್ಟೆ ಚಪ್ಪಾಳೆ वाव व्हेरी गुड सुपर 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 लिया सबका कसा सुपर कोळी द्या खाली 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 ते आपल्या पुढे त्या आमच्या प्रदीपाचं पोडिओ वाव असा 8 7 5 4 3 2 1 थोड़ा लेकर 2 4 किती सुघोष मराठे 8 12 12 पप्पण एक चप्पण नाही सॉरी 18 पप्पण चप्पाळे एक निमिष अंतु 18 पप्पण अनला अनला आम्हाला ठोसर आम्हाला ठोसर हळू खाली पडा अर्जंट नाही खाली हा गाली गाली हा हळू हळू खाली हळू खाली तसा पडा पडा चूरेचा अरे गुड 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 हळूहळू टाकी बालदी पडाव टाकी असा समान पडा बालदी अजून एक अजून एक अजून एक खाली 10 अजून एक 9 8 7 6 5 4 3 2 1 टप्पाळे 5 5 अमलाचा काउंट 5 चप्पाळे
कोणी एशा दूर ती नाशिकांते आयलो सहज आमचा खेळावे मंदार परांजपे मंदार परांजपे बकप हां हळू 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 पळावंगली बालदी पळा हां हां हळू हां घालसे 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 घाली घाली हाय घाली 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 हां घाली बालदी पडा समान बालदी पप्पड़ा तू करेक्ट हाथू बालदी पप्पड़ा लईन अंतू ಬೇಕ ಚೂರು ಸುಕ್ಕನ ಎಷ್ಟು 6 5 4 3 2 1 ಓಕೆ ಇಟ್ಸ್ ಓಕೆ ಪಡೆ ಪ್ರಯತ್ನ केलेला एक चप्पाळे सिंचन मराठे यशा सिंचन मराठे मगाचे ते तम्मान घालांचे हळू घाली अरे व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड हळू टाकी वापस येऊन असं अर्जंट नाही आराम से टाकी 1 निमिष से फुल्लो अर्ध निमिष से गाली गाली एत्ताही असते 18 अय्यो हाँ गाली 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 हाल अजून एक गाली हाँ अजून एक गाली अजून एक गाली 9 8 7 6 5 4 3 2 1 ವೆರಿ ಗುಡ್ ಐದು 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 ಎಷ್ಟು ಕೋಣಿ ಟಕ್ಕಿছে ನಾವ ಸಂಘ ಒಂದು ಒಂದು ಶಿವಾಂಶು ಮರಾಠೆ ಇನ್ನೊಂದು ಮತ್ತೊಂದು ವೆರಿ ಗುಡ್ ಮತ್ತೊಂದು ಹಳು ಇನ್ನೊಂದು ಮತ್ತೊಂದು ಹಾಗೆ ಇನ್ನೊಂದು ಹಾಕು ನೋಡ್ಕೊಂಡು ಹಾಕು ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ವೆರಿ ಗುಡ್ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಅದನ್ನೇ ಹಾಕು ವೆರಿ ಗುಡ್ ವೆರಿ ಗುಡ್ ವೆರಿ ಗುಡ್ ಇನ್ನೊಂದು ಹಾಕು ಮೆಲ್ಲ ನೋಡ್ಕೊಂಡು ಹಾಕು ಹಾಂ ಹಾಗೆ ಹಾಕು ಹಾಕು 2 1 ಹೇಗೋ ಯಾರು ಬಾ ಕೋಣಿ ಎತ್ತ ಈಗ ಮುಂದೆ ಬಂದನು ರೆಡಿ ಜಾಲಸೆ ಪಡ ಬಾಲ್ದಿ ಪಡ ಬಾಲ್ದಿ ಹಾ ವೆರಿ ಗುಡ್ ವೆರಿ ಗುಡ್ ಸೂಪರ್ ಹಾಗೆ ಅರ್ಜೆಂಟ್ ಇಲ್ಲ ಈಗ ತಮ್ಮನಕ್ಕಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತಾನೆ ಅಣ್ಣ ನೋಡು ಬಂತು 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 8 7 6 5 4 3 2 1 ಆಯ್ತು लास्ट का तो पार्टिसिपेंट एत्ता कौन से बाकी सबका तू का ಮೂರು अद्विका ठोसर लास्ट पार्टिसिपेंट 6 तुला मಕ್ಕಳ 9 10 12 14 16 17
ದೊಗ್ಗ ಸತಿ ದೊಗ್ಗ 17 ದಕ್ಕುಡೆ ಯಶ ಅದ್ವಿಕಾ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಸೂಪರ್ ಸೂಪರ್ ಸೂಪರ್. ಅದೇ ರೀತಿ ಹಾಕು ಮೊದಲು ಹಾಕಿದಾಗೆ, ಹಾಗೆ ಹಾಗೆ ನೋಡ್ಕೊಂಡು. ವೆರಿ ಗುಡ್ ವೆರಿ ಗುಡ್. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇಯರ್ ಬರ್ಬೇಕಲ್ಲ ಅವರು. ಸೆಕೆಂಡ್ ಪ್ರೈಸ್ ಶಿವಾಂಶು ಮರಾಠೆ. ಶಿವಾಂಶು ಮರಾಠೆ 19 ಒಂದೇ ಒಂದು ಅಡಿಕೆಯಲ್ಲಿ ಆಚೀಚೆ ಪ್ರೈಸ್ ಹಂಚಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಭಾಗವಹಿಸಿದ ಮಕ್ಕಳಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಪಾರ್ಟಿಸಿಪೇಟ್ಗೆಲ್ಲ ಆಗದ ಕುಡೆಂದ ಧನ್ಯವಾದ. ತಸಂಚಿ ವಿಲ್ಲದಲ್ಲ ದಕ್ಕುಡೆಂದ ಅಭಿನಂದನೆ. ಎಷ್ಟು ಕಾಲೇಜ್ ಧಕ್ಕುಡಿಯಾವಿ 8 ಕಾಲೇಜ್ ವೇರಿ ವಚಿತನಿ ಧಕ್ಕುಡಿಯದ ಸಮೂರಿಯ ತಂದ ಪಿರಮಿಡ್ ಬಂಧವಚ ಕೇಳಿಸೆ आगे पार्टिसिपेट करी से प्लीज आवगिया तसंच अजिचे ध्वनिवर्धकाचे प्रायोजकत्व केलेले श्रीयुत प्रशांत कागतकर हेंदाई हृत्पूर्वक धन्यवाद. तसंच अजिची जेवणाची व्यवस्थाला सुमार जण स्पॉन्सर केली सा. जगदीश फडके, वासदेव गोखले, रंगनाथ हेब्बार, श्रीनिवास काकतकर, उषा फडके, अश्विनी हेब्बार, धनंजय हृत्पूर्वक धन्यवाद. आगे चप्पाळे देवी एका धन्यवाद संगमणी विचारसा. तसंच आमचे व्हिडिओ चित्रीकरण करीचे श्रीयुत वेंकटेश बेंडे हेंदे हृत्पूर्वक धन्यवाद. आमदा हे कार्यक्रम झाले उपरांत अवल फळार हे उपहाराची व्यवस्था प्रदीप मराठे यांचे ತಂಡ करीचे त्यांना हृत्पूर्वक धन्यवाद. मग मस्त जण तनु मन धन अवघ्या ರೀತಿಯಿಂದ ಸಹಾಯ केलीसे कोणतो कार्यक्रम यशस्वी होते तनु मन धनाचा सहकार मस्त से अवघे समजून घेऊन केलीसा अवघ्यांदा हृत्पूर्वक धन्यवाद. So high I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. Times don't fly too high. Be sure to keep the ground in sight. Fly forever if you keep it tight. Love the world but keep the sky on your mind.